गोपीजनवल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजनवल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जनरंजना यशोदानंदन ब्रज जनरंजना यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जनरंजना यशोदानंदन ब्रज जनरंजना यशोदानंदन ब्रज जनरंजना यशोदानंदन ब्रज जनरंजना यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी जय हरिनाम संकीर्तन की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हरे कृष्णा. आपण आज सकाळी चर्चा करत आहोत श्रीमद भागवत अध्याय क्रमांक 1 स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 1 आणि श्लोक क्रमांक 11. कृपया माझ्यानंतर तुम्ही पण गाऊ शकता. भूरिणी भूरि कर्माणि
श्रोतव्यानि विभागशः अतः साधोऽत्र यत्सारम् समुद्धृत्य मनीषया ब्रूहि भद्राय भूतानां येनात्मासु प्रसीदति भूरिणि भूरि कर्माणि श्रोतव्यानि विभागशः अतः साधोऽत्र यत्सारम् समुद्धृत्य मनीषया ब्रूहि भद्राय भूतानां येनात्मासु प्रसीदति भूरिणि भूरि कर्माणि श्रोतव्यानि विभागशः अतः साधोऽत्र यत्सारम् समुद्धृत्य मनीषया ब्रूहि भद्राय भूतानां येनात्मासु प्रसीदति श्रोतव्यानि विभागशः अतः साधोऽत्र यत्सारम् समुद्धृत्य मनीषया ब्रूहि भद्राय भूतानां येनात्मासु प्रसीदति भूरिणि भूरि कर्माणि श्रोतव्यानि विभागशः साधोऽत्र यत्सारम् समुद्धृत्य मनीषया ब्रूहि भद्राय भूतानां येनात्मासु प्रसीदति भूरिणि भूरि कर्माणि श्रोतव्यानि विभागशः अतः साधोऽत्र यत्सारम् समुद्धृत्य मनीषया ब्रूहि भद्राय भूतानां येनात्मासु प्रसीदति कर्माणि श्रोतव्यानि विभागशः अतः साधोऽत्र यत्सारम् समुद्धृत्य मनीषया ब्रूहि भद्राय भूतानां येनात्मासु प्रसीदति. आपण शब्दांचं भाषांतर, श्लोकाचं भाषांतर आणि तात्पर्य वाचूयात. कृष्ण कृपामूर्ती AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादद्वारे. भूरिणी पुष्कळ प्रकारची, भूरी अनेक, कर्माणी कर्तव्ये, श्रोतव्यानी शिकण्यास योग्य, विभागशः विषयांचे भाग करून, अतः म्हणून, साधो हे ऋषी, अत्र येथे, यत जे काही, सारम सार, समुद्धृत्य निवड करून, मनीषया ज्ञान विषयात उत्तम, ब्रूही कृपया आम्हाला सांगा, भद्राय हिताकरिता, भूतानां जीवांच्या, येन ज्यामुळे, आत्मा
आत्मा सुप्रसिद्धती पूर्ण संतुष्ट होत असतो. अनेक प्रकारची शास्त्रे आहेत आणि सर्वांमध्ये अनेक अशी ठरवून दिलेली विभिन्न कर्तव्ये आहेत जी अनेक वर्षांच्या अध्ययनानंतरच समजू शकतात. म्हणून हे ऋषीवर्य, सर्व धर्मशास्त्रांचे सार कृपया निवडा आणि ते सर्व जीवांच्या कल्याणार्थ स्पष्ट करा, म्हणजे अशा संदेशाने त्यांची अंतःकरणे पूर्णपणे संतुष्ट होतील. तात्पर्य: आत्मा हा जडाहून आणि भौतिक तत्वांहून भिन्न आहे. तो स्वभावतः अप्राकृत दिव्य आहे आणि म्हणून तो कोणत्याही भौतिक योजनांनी संतुष्ट होत नाही. सर्व धर्मशास्त्रे आणि आध्यात्मिक उपदेश हे आत्म्याच्या संतोषाकरिता आहेत. असे अनेक प्रकारचे उपाय आहेत, ते निरनिराळ्या ठिकाणी सांगितले गेले आहेत. म्हणून शास्त्रांची संख्या असंख्य आहे. या विविध धर्मग्रंथात निरनिराळ्या पद्धती आणि ठराविक कर्तव्ये सांगितली आहेत. या कलियुगातील सामान्य लोकांची पतित स्थिती लक्षात घेऊन नैमिषारण्यातील ऋषींनी असे सुचविले आहे की श्रील सूत गोस्वामींनी अशा सर्व धर्मग्रंथांची सर्व प्रकारची शिकवण सारग्रहित करावी. या युगात पतित जीवांना वर्ण आणि आश्रम पद्धती अनुसार दिलेले शास्त्रातील उपदेश समजणे आणि पालन करणे शक्य नाही. वर्णाश्रम पद्धतीचा समाज ही उत्तम समाज रचना समजली जाते, कारण त्यामुळे मनुष्याची आध्यात्मिक स्तरावर उन्नती होते. तथापि कलियुगामुळे या पद्धतीचे नियम व विधाने पाळणे शक्य नाही. तसेच सामान्य लोकांना वर्णाश्रम संस्थेत सांगितल्याप्रमाणे आपापल्या कौटुंबिक संबंधापासून वेगळे होणे शक्य नाही. सर्व वातावरण विरोधाने भरलेले आहे. हा विचार करून मनुष्याला समजून येते की या युगामध्ये सामान्य मनुष्यांचा आध्यात्मिक उद्धार होणे फार कठीण आहे. या बाबतीत ऋषींनी सूत गोस्वामींना जे कारण सांगितले आहे त्याचे स्पष्टीकरण पुढील श्लोकात केले गेले आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्तकांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे
आजच्या श्रीमद भागवत चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. आपण अनेक वेळा असं बघतो की परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी जे उत्सुक विद्यार्थी असतात, जर त्यांचा नीट अभ्यास नसेल झाला तर मग ते म्हणतात की याचे काही नोट्स आहेत का, जो एवढा मोठा अध्याय धडा आहे त्याचे काही महत्त्वाचे काही मुद्दे आहेत का, कमी वेळात तेवढं तरी करतो, कमीत कमी पास होईल. भौतिक जगामध्ये शाळा किंवा शिक्षण प्रणाली जी आहे तिची इच्छा असते की फक्त श्रेष्ठ विद्यार्थ्यांनी पास व्हावं, आणि विद्यार्थ्यांचा असा कल असतो की माझा अभ्यास जरी झाला नसेल, मी अभ्यास केला नसेल तरी मी पास व्हावं. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये एक्झॅक्टली अपोजिट आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये जी शिक्षण प्रणाली आहे, परमेश्वर आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की ज्याचा अभ्यास नाही झाला त्यांनी पण पास व्हावं. आणि इथले जे विद्यार्थी आहेत ते म्हणतात की पण माझा अभ्यास नाही झाला तर मी कशाला पास होऊ. तर इथे साधू गण आहेत नैमिषारण्यामध्ये, ते शौनकादी ऋषी, त्यांचे प्रतिनिधी आहेत शौनक ऋषी. ते सूत गोस्वामींना विनंती करतायत, आध्यात्मिक जीवनातले कलियुगातले जे विद्यार्थी आहेत त्यांनी अभ्यास नाही केला आहे आणि त्यांना करायची इच्छा पण नाही आहे, पण परमेश्वराची इच्छा आहे की त्यांनी पास व्हावं, प्रिन्सिपलची इच्छा आहे की त्यांनी पास व्हावं. तर कृपया काही असे सार देणार का, थोडक्यात काहीतरी सांगणार का, जेणेकरून हे लोक कमीत कमी ते मोजकं काहीतरी वाचतील आणि पास होतील. तर यामध्ये खूप सुंदर सुंदर शब्द आहेत. म्हणतात ब्रूही, ब्रूही या शब्दाचं इथे भाषांतर दिलं आहे, कृपया आम्हाला सांगा. तर त्याच्यामध्ये कृपया हा शब्द आहे की विनंती करतायत. तुम्हाला भरपूर काही माहिती आहे. आधीच्या आपल्यासाठी हे प्रत्येक आठवड्यामध्ये रविवारी होणारे भागवतम श्लोक आहेत, पण त्यांच्या संभाषणामधले हे एक एक वाक्य आहेत. तर आधी म्हणाले होते की तुम्ही दीर्घायुषी आहात, तुम्ही भरपूर श्रवण केलं आहे, आणि त्याला कॉन्ट्रास्ट केलं. मागच्या श्लोकामध्ये सांगितलं तुम्ही दीर्घायुषी आहात, पण कलियुगातली जी जनता आहे ती कशी आहे, प्रायण अल्पायुष, मंद आहेत, आळशी आहेत इत्यादी. सो पुन्हा एकदा त्यांना विनंती करतात, म्हणून कलियुगातल्या जनतेची अपात्रता बघून कृपया तुम्ही दीर्घ उत्तर नका देऊ, तुम्ही सार सांगा, कमीत कमी सांगा. आणि तो जो सार सांगितला तो आपल्याला खूप जास्ती वाटतो. भागवताचे किती श्लोक आहेत, 18,000 श्लोक आहेत. आणि बरेचसे आपले जे भक्त आहेत त्यांना ते 18,000 श्लोक पण खूप जास्ती वाटतात. बरेचसे भक्त आहेत त्यांना भगवद्गीतेचे 700 श्लोक पण खूप वाटतात. पण एक आपल्याला माहिती पाहिजे की आपण कुठे आहोत. त्या दृष्टीने भगवद्गीतेतले जे 700 श्लोक आपल्याला खूप जास्ती वाटतात ते श्रीकृष्णांनी इमर्जन्सीमध्ये, अर्जुन बिचारा सगळ्यात यशस्वी व्यक्ती पण हताश झाला होता आणि आपलं धनुष्य पण धरू शकत नव्हता. सचिन तेंडुलकर स्वतःची बॅट धरू शकत नाही, शक्य आहे का असं? केशव हरी प्रभू माईक धरू शकत नाही, असं शक्य आहे का? फुल कॉन्फिडन्स निघतात प्रभूजी. सो त्या काळी ती बिकट परिस्थिती बघून श्रीकृष्णाने साराचा सार सांगितला. 700 श्लोक, ते आपल्याला 700 श्लोक आहेत प्रभूजी गीतेमध्ये. आणि इथे वारंवार सांगतायत की हे सूत गोस्वामी सारांश सांगा, आम्ही अल्पायुषी आहोत. म्हणजे ठीक आहे, सारांश सांगतो, अल्पायुषी आहात म्हणून कमी सांगतो, तर ते 18,000 आहे. म्हणजे ॲक्च्युली जे ज्ञान परमेश्वराला मनुष्याला द्यायचं आहे ते किती श्लोक असतील. तर इथे खूप सुंदर एक वाक्य वाचलं मी. म्हणून शास्त्रांची संख्या असंख्य आहे. ॲक्च्युली असंख्य शास्त्र आहेत. महाभारतामध्ये केवळ एका पुस्तकामध्ये 1,00,000 श्लोक आहेत. असे 18 अजून पुराण आहेत भागवतासारखे. बाकीचे संहिता, उपनिषद, हे सगळे म्हणजे ॲक्च्युली परमेश्वराला किती ज्ञान द्यायचं आहे, आपल्याला किती मदत करायची आहे. पण हे सर्व साधू आहेत ते म्हणतात की हे सगळं देऊ नका, तुम्ही दिलंय ठीक आहे पण आम्हाला वाचायला वेळ नाही, तर सार द्या. त्या साराला तरी आपण कमीत कमी वाचायला पाहिजे. तर या श्रीमद भागवताला आणि भगवद्गीतेला कमीत कमी एका मनुष्य जीवनामध्ये जर आपण संपवू शकलो
तर आपण सांगू शकू की एकदा तरी तुम्ही जो साराचा सार दिला होता तो एकदा तरी वाचला. तर कमीत कमी आपण मनामध्ये ती एक विनंती करायला पाहिजे. आणि इथे लिहिलं ब्रूही, कृपया आम्हाला सांगा, भद्राय हिताकरिता, आमच्या हिताकरिता सांगा, सारांश रूपात सांगा. आणि येनात्मा सुप्रसिद्धती. तर हे पण सुप्रसिद्धती हा शब्द पण अनेक वेळा भागवतामध्ये येतो की माहितीसाठी नका सांगू, या जनतेला विद्वान करण्यासाठी नका सांगू, जे ऐकून सर्व जीवात्मे संतुष्ट होतील, समाधानी होतील. एंड रिझल्ट, परिणाम या साधूंना काय पाहिजे की सर्वजण समाधानी व्हायला पाहिजे, सर्वजण संतुष्ट व्हायला पाहिजेत. म्हणून ज्ञान जेव्हा आपण मिळवतो, ज्ञान बुद्धीसाठी असतं. बुद्धीला जर शांत करायचं असेल तर ज्ञान पाहिजे. इंद्रियांना जर शांत करायचं असेल तर त्याला काहीतरी सुख देणारा भोग पाहिजे, त्याला जे जे आवडतं ते. जिभेला चव आवडते, नाकाला सुगंध आवडतो इत्यादी. मनाला जर शांत करायचं असेल तर थोडी अप्रिसिएशन, थोडं वाहवा केली आपली कोणी, एक वाक्य जरी आपल्याबद्दल कोणी छान म्हणलं तर खूप छान वाटतं, नाही? सो बुद्धीला ज्ञान पाहिजे शांत होण्यासाठी, इंद्रियांना भोग पाहिजे शांत होण्यासाठी, मनाला थोडं कौतुक केलेलं शांत वाटतं. आणि आत्म्याला काय शांत करेल? तर हे सगळं जे चाललंय हे शारीरिक समाधानासाठी नाही चाललंय, मानसिक समाधानासाठी नाही चाललंय, इंद्रियांच्या समाधानासाठी नाही चाललंय, म्हणतात आत्म्याच्या समाधानासाठी. येनात्मा सुप्रसिद्धती. सो हा पण एक सार आहे. दोन वेगवेगळे मार्ग आहेत आत्म्यापर्यंत पोहोचण्याचे. एक इथे लिहिलं होतं, खूप सुंदर वाक्य होतं, सर्व धर्मशास्त्रे आणि आध्यात्मिक उपदेश हे आत्म्याच्या संतोषाकरिता आहेत. काल गणेश चतुर्थी होती, या निमित्ताने बरेच भक्त थोडे प्रश्न विचारत होते मला की आपण ऐकतो की महाभारत हे गणेशाने लिहिलं आहे, तर इतर जे शास्त्रे आहेत, उपनिषद आहेत, पुराण आहेत इत्यादी, ते पण गणेशाने लिहिले आहेत का? तर याच्यावर पहिला स्कंद अध्याय क्रमांक 4 आणि श्लोक क्रमांक 21 आपण तिथे जाऊ. त्यामध्ये श्रील प्रभुपाद हे भागवतावर, तर याच्यामध्ये सांगितलं आहे श्लोक क्रमांक 21, वेदांचे 4 विभागात विभाजन केल्यानंतर पैल ऋषी हे ऋग्वेदाचे आचार्य झाले, जैमिनी सामवेदाचे आचार्य झाले आणि एकटे वैशंपायन हे यजुर्वेदाचे प्रसिद्ध निष्णात आचार्य झाले. सुमंतू नावाने ओळखले जाणारे जे एकनिष्ठ मुनी होते त्यांच्याकडे अथर्ववेद सोपविण्यात आला आणि माझे पिता रोमहर्षण ऋषींकडे इतिहास व पुराणे सोपविण्यात आली. या सर्व विद्वान पंडितांनी आपापल्या वेदांच्या शाखांचे आणखी अनेक शाखात विभाजन केले. त्यांचे शिष्य, प्रशिष्य आणि त्या शिष्यांचेही शिष्य होत गेले आणि वेदानुयायांच्या आपापल्या शाखा निर्माण झाल्या. तर या श्लोकांमध्ये हे वर्णन केलं आहे की इतर वेद हे गणेशाने लिहिले की इतर कोणी लिहिले. मग पहिलं ऋषी, वैशंपायन ऋषी, सुमंतू ऋषी, हे सगळं लिहिलं आहे. तर हे 4 वेद वेगवेगळ्या ऋषींना दिले त्यांचं संकलन करण्यासाठी. आणि मग इतिहास आणि पुराण जे आहेत ते सूत गोस्वामी म्हणतात माझ्या वडिलांना रोमहर्षणला दिले. आणि रोमहर्षणबद्दल आपण चर्चा केली. बलराम जयंतीच्या आधी जो आपला भागवतम क्लास होता त्याच्यामध्ये केलं की रोमहर्षण यांना बलरामजींनी कसं शुद्ध केलं. तर हे का सांगतोय की असंख्य शास्त्र आहेत, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, संहिता, आणि वेगवेगळ्या स्तरावर आहेत. 6व्या स्कंदामध्ये जिथे अजामिलाचा जो भाग आहे त्यामध्ये हरिनामाची स्तुती जिथे होते तिथे एका ठिकाणी सांगितलं आहे की 20 प्रकारचे तर धर्मशास्त्र आहेत. धर्मशास्त्रांचे 2 उल्लेख जे प्रभुपाद तात्पर्यामध्ये देतात. एक लिहितात मनुसंहिता. आपल्याला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात? आपल्याला मनुष्य. तर मनुष्य हा शब्द कुठून आला की मनूपासून, मनूची जी प्रजा आहे, मनूपासून जे उत्पन्न झाले, मनूच्या देखरेखीखाली जे ते मनुष्य, किंवा हिंदीमध्ये म्हणतात मानव. मानव हा शब्द आहे हा पण मनूकडून आला. तर पहिले
जे मनुष्य आहेत ते आहेत मनु, आणि त्यांनी मनुष्य समाजासाठी काही नियम सांगितलेत, आपण कसं जगायला पाहिजे, काय योग्य आहे काय अयोग्य आहे, तर ते सगळं दिले मनु संहितेत. तसं अजून एक संहिता आहे धर्मशास्त्र, ते आहे पराशर संहिता. पराशर ऋषी हे व्यास ऋषींचे वडील आहेत. पराशर संहिता. तर प्रभुपाद लिहितात 20 प्रकारचे तर धर्मशास्त्र आहेत. आणि धर्मशास्त्र म्हणजे काय? धर्मशास्त्र म्हणजे केवळ ब्रह्मचारी आश्रमामध्ये काय योग्य आहे आणि काय वर्जित आहे, गृहस्थ आश्रमामध्ये काय करण्यायोग्य आहे आणि काय वर्जित आहे, ब्राह्मणासाठी काय योग्य आहे आणि काय वर्जित आहे. आणि जर ते कर्तव्य आपण पालन नाही करू शकलो, आपल्याकडून समजा काही चुका झाल्या, तर त्यासाठी प्रायश्चित्त काय आहे. धर्मपालन जर होऊ नाही शकलं तर मग प्रायश्चित्त काय. तर सर्व शास्त्रे आणि आध्यात्मिक उपदेश हे आत्म्याच्या संतोषीकरिता आहेत. मग पुराण आहेत, इतर पुराण आहेत, 18 पुराण आहेत. 18 पुराणामध्ये 6 पुराण तमोगुणी पुराण आहेत, 6 पुराण आहेत ते रजोगुणी पुराण आहेत, आणि 6 पुराण आहेत ते सत्वगुणी पुराण आहेत. तर तमोगुणी पुराणांमध्ये काय स्टोरीज आहेत मी वाचलं नाही आहे, पण एक जे काही समजू शकतो आपण प्रभुपादांच्या पुस्तकांच्या आधारावर, की हिंसात्मक जीवन कसं जगायचं, किंवा राक्षसांनी काय क्रूर काय काय गोष्टी केल्या. रजोगुणी पुराणांमध्ये काय गोष्टी आहेत, की या जगामध्ये यश कसं कमवायचं, दुसऱ्यांवर मात कशी करायची इत्यादी. आणि सत्वगुणी पुराणांमध्ये काय आहे, की सात्विक जीवन कसं जगायचं, वाईट विचारांना वाईट इच्छांना दूर कसं करायचं. आणि या तिन्ही गुणांच्या पलीकडे आध्यात्मिक स्तरावर आहे श्रीमद भागवत पुराण, ज्यामध्ये रजोगुण पण नाही आहे, तमोगुण पण नाही आहे आणि सत्वगुण पण नाही आहे. फक्त एका गोष्टीवर केंद्रबिंदू आहे. बऱ्याच गोष्टी आहेत पण केंद्रबिंदू आहे भगवंतांची भक्ती. तर सामवेद आहे. सामवेदामध्ये इंद्राची स्तुती आहे, वरुणाची स्तुती आहे, अग्नीची स्तुती आहे, विष्णूंची पण स्तुती आहे. पण तिथे जेव्हा इंद्राची स्तुती येते तर बृहद भागवतामृतमध्ये येतं, सनातन गोस्वामी लिहितात की तिथे सामवेदामध्ये जी इंद्राची स्तुती आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे की एक काळ होता जेव्हा वृत्रासुराने सर्व समुद्रातील पाणी हे पर्वतांच्या आतमध्ये लपवले होतं. ती खूप खूप आधीची गोष्ट आहे, सत्ययुगाच्या पूर्वीची गोष्ट आहे. तर समुद्र रिकामे केले वृत्रासुराने आणि पर्वतांच्या आतमध्ये सगळं पाणी लपवलं. मग पाणी नव्हतं पृथ्वीवर. मग तेव्हा इंद्राने वृत्रासुराला मारलं. अशी स्तुती सामवेदामध्ये दिलेली आहे इंद्राची. आणि तोच वृत्रासूर आणि तेच इंद्र भागवतामध्ये 6व्या स्कंदामध्ये आहेत. आणि तेव्हा काय स्टोरी सांगितली आहे, ही गोष्ट सांगितली नाही शुकदेव गोस्वामींनी की वृत्रासुराने पाणी लपवलं होतं पर्वतांमध्ये, पण ही गोष्ट सांगितली की वृत्रासुराला जेव्हा मारायला इंद्र आले आणि इंद्राने जेव्हा त्यांच्यावर प्रहार केला, एका शस्त्राने प्रहार केला, तर वृत्रासूर एवढा विशाल होता, वृत्रासुराने डाव्या हाताने तो शस्त्र धरला आणि इंद्राचाच शस्त्र पुन्हा इंद्रालाच मारलं. आणि तो शस्त्र ऐरावत हत्तीच्या कपाळाला लागला आणि ऐरावत 20 फूट मागे गेला. कारण एवढ्या फोर्सनी वृत्रासुराने डाव्या हाताने इंद्राचाच अस्त्र इंद्रालाच मारला. आणि तो ऐरावत हत्ती म्हणजे विशाल हत्ती आहे, तो मागे सरला, इंद्र खाली पडले. आणि इंद्र विचार करू लागले, अरे मी माझ्या शस्त्राने स्वतः प्रहार केला आहे, माझा शस्त्र एका अर्थाने अमोघ आहे, पण वृत्रासूर माझ्या शस्त्राने मलाच मारतो आणि माझाच हत्ती मागे केला, म्हणजे किती शक्ती, आता काय करू मी. तर असा अवाक होऊन स्तब्ध झालेला असतो इंद्र. तेव्हा वृत्रासूर त्याला सांगतो, तुझ्या हातामध्ये हे विष्णूचं एक दुसरं अस्त्र आहे बघ, तू आता ज्या अस्त्राने मारलंस ते तुझं स्वतःचं वैयक्तिक अस्त्र आहे, ते नको मारूस, त्यांनी मला काही होणार नाही. पण तुझ्या हातामध्ये विष्णूंच्या आशीर्वादाने तयार केलेलं, दधीची ऋषींच्या हाडांनी तयार केलेलं एक अस्त्र आहे, ते जर तू मारलंस तर माझा मृत्यू होईल. तर ही जी गोष्ट आहे ही सामवेदात नाही सांगितली आहे, पण ही गोष्ट भागवतात सांगितली आहे. तर इथे फोकस काय आहे भागवतामध्ये? भागवतामध्ये धर्म पालनावर फोकस नाही आहे. भागवतामध्ये पुण्य आणि पापावर फोकस नाही आहे. भागवतामध्ये फोकस आहे योग्य
परमेश्वर अनुकूल वृत्ती. परमेश्वराला कशी वृत्ती पाहिजे आपल्यामध्ये त्याच्यावर. तर वृत्रासुरामध्ये ती वृत्ती आहे. वृत्रासूर म्हणतो मी जटायूसारखा मृत्युमुखी पडतो, पण मृत्युमुखी नाही पडणार, मी मृत्यूवर विजय प्राप्त करणार. जटायूचा पण मृत्यू झाला, बाह्य दृष्टीने त्याचा पराभव झाला, पण परमेश्वराचं हृदय जिंकलं त्यांनी. तर आपण बरेच लढे लढत असतो आणि बऱ्याच लढ्यांचा एक युद्ध होतो. एक विश्वयुद्ध आहे आणि त्या एका विश्वयुद्धामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणी लढे झाले, बरोबर. तर आपण आयुष्यभर लढे जिंकण्यामध्ये एवढ्या व्यस्त होतो की शेवटचं जे युद्ध आहे ते हरतो. शेवटचं युद्ध आहे अंते नारायण स्मृती. परमेश्वराचं स्मरण व्हायला पाहिजे शेवटच्या क्षणी. तर शेवटचं युद्ध हरतोय आपण. आणि शेवटचं युद्ध हरण्याचं कारण काय आहे की जीवनामध्ये जे छोटे छोटे लढे आहेत ते जिंकण्यामध्ये आपण खूप व्यस्त झालो आहोत. आणि जटायूने काय केलं, जटायू म्हणाला हा लढा जरी मी हरलो तरी काही हरकत नाही, पण माझ्याकडे योग्य वृत्ती आहे, परमेश्वराची सेवा करण्याची वृत्ती आहे, म्हणून मी अंतिम युद्ध जिंकणार आहे. तसं वृत्रासूर म्हणतोय मला मार तू त्या विष्णू अस्त्राने मार. विष्णूचं अस्त्र आहे, तो कधी खोटा नाही पडणार, माझा मृत्यू होईल आणि परमेश्वराचं स्मरण करता करता मी या जगातून निघून जाईन, मी वैकुंठाला प्राप्त करीन, मी युद्ध जिंकेन. तू एक काम कर, तू इथेच राहा आणि मी मोठा तू मोठा, मी छोटा तू छोटा, पुन्हा कोणतरी असुर तुला हल्ले करेल, पुन्हा तू तुझ्या संरक्षणासाठी काहीतरी करशील. कधी आपल्याला उल्लेख नाही करायचा आहे, पण देवराज इंद्र असून तू जे नाही करायला पाहिजे ते करशील. अनेक वेळा तू छळ केलायस, अनेक वेळा तू चुकीच्या गोष्टी केल्यास, ते तू छळ करत राहा, ते चुकीच्या गोष्टी करत राहा. कशासाठी? तुझ्या पदासाठी. म्हणून तू शेवटचं युद्ध हरशील आणि सगळे लढे जिंकत राहशील. पण मी काय केलं आहे, माझा फोकस आहे. हा जो इथे कॅमेरा लावला लोकेश्वर कृष्ण प्रभूंनी, तो जेव्हा लावत होते तेव्हा थोडंसं जरा झूम करत होते. कधी कुठल्या कॅमेऱ्यावरून आपल्याला रेकॉर्डिंग करायचं असेल तर थोडं आपण फोकस करायला लागतो. फोटो काढताना पण असं केलं तर ते तिथे टॅप करायला लागतं, मग तिथे तो फोकस करतो. आणि जर लोकेश्वर कृष्ण प्रभूंनी याला फोकस नाही केलं तर कदाचित हे पडदे फोकसमध्ये येतील आणि बोलणाऱ्याचा चेहरा कदाचित फोकस नाही येणार. म्हणून या कॅमेऱ्याला दोन्ही गोष्टी दिसत आहेत, बोलणाऱ्याचा चेहरा पण दिसतोय आणि हे पडदे पण दिसत आहेत. पण लोकेश्वर कृष्ण प्रभूंनी त्याला फोकस केलं आहे की नाही, तो चेहऱ्याला जास्ती महत्त्व दे, पडद्याला महत्त्व नको देऊ. तसं भक्त तो नाही आहे की ज्याच्या जीवनामध्ये सगळ्या अनुकूल परिस्थिती येतात. भक्त तो आहे की त्याच्या जीवनामध्ये पण दोन्ही गोष्टी आहेत, अनुकूल आणि प्रतिकूल. पण भक्तांनी काय ठरवलं आहे, मला फोकस करायला शिकायचं आहे. जर या फोनच्या निर्मात्याने हे ठरवलं आहे की या फोनमध्ये योग्य रेकॉर्डिंग करण्यासाठी आपल्याला फोकसचा एक फंक्शन द्यायला लागेल तिथे, जर फोकस नाही दिला तर हा कॅमेरा काय रेकॉर्ड करेल माहिती नाही. तसं भक्त काय म्हणतो, अरे या निर्जीव कॅमेऱ्यामध्ये पण फोकस करण्याची शक्ती आहे. या निर्जीव कॅमेऱ्याला पण कळतं की सगळं काही रेकॉर्डिंग करायचं काही गरज नाही, एवढ्या फ्रेममध्ये, एवढी फ्रेम आहे, या फ्रेममध्ये याचं रेकॉर्ड करायची गरज नाही. हे पण जरा थोडंसं अस्पष्ट असेल तर चालेल, पण बोलणाऱ्याचा चेहरा स्पष्ट यायला पाहिजे. तर भक्त म्हणतो निर्जीव कॅमेऱ्याला पण कळतं आहे की फोकस करायला पाहिजे, तर मला पण कळायला पाहिजे काय फोकस करायला पाहिजे. एक पटकन 2 उदाहरणं देतो. श्रीकृष्ण महाभारताच्या युद्धामध्ये निशस्त्र असणार आहेत, शस्त्र नाही वापरणार, हे जग जाहीर आहे. 2 गोष्टी आहेत. पहिल्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या संस्कृत भाषेमध्ये व्यास ऋषींनी त्याचं काय शीर्षक दिलं आहे पहिल्या अध्यायाचं, सैन्य निरीक्षण योग. त्या सैन्य निरीक्षण योगामध्ये दोन्ही सैन्याचं, त्याच्यात जे लोक आहेत त्यांचं नावाचं शृंखला आहे, लिस्ट आहे. तर दुर्योधन समोर जे आहे त्यांच्या नावाची लिस्ट वाचतो आणि ती लिस्ट जर तुम्ही वाचली पहिल्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या, ज्याच्या मुखपृष्ठावर श्रीकृष्ण आहे, दुर्योधन त्याच्यामध्ये श्रीकृष्णाचं नाव नाही घेत. तर त्याला दिसले नाही का कृष्ण, त्याला समोर अर्जुन दिसतोय, भीम दिसतोय, युधिष्ठिर दिसतोय, धृष्टद्युम्न दिसतोय. तव शिष्येण धीमता, द्रोणाचार्यांना म्हणतात, हे बघ तुझ्या शिष्याने, हुशार तुझ्या शिष्याने ही व्यूह रचना केलेली आहे, तव शिष्येण धीमता. त्याला धृष्टद्युम्न दिसतोय पण त्याला श्रीकृष्ण नाही दिसत आहेत. पण तो म्हणतोय सुदर्शन चक्र नसणारे श्रीकृष्ण काय कामाचे आहेत. त्यांनी आधीच जग जाहीर केलं आहे, ते युद्ध नाही करणार आहेत, ते फक्त बसलेले आहेत. तर त्याच्या दृष्टीने फोकस काय आहे माहिती आहे, व्यक्तीला फोकस नाही आहे,
शक्तीला फोकस आहे. दुर्योधनाची वृत्ती आहे व्यक्ती काय कामाचा, त्याच्या खिशामध्ये पैसे किती आहेत ते कामाचे आहेत. तो जेव्हा बोलतो तेव्हा किती लोक त्याच्यासमोर जी हुजूर करतात त्याला महत्त्व आहे, शक्तीला महत्त्व आहे. माणूस कोणी असू दे, चांगला असू दे वाईट असू दे, पदावर आहे का तो, सध्या पदावर कोण बसले त्याचे आपण पाय चाटायला पाहिजेत. तो चुकीचा असेल तर असू दे, काय बरं. आणि जो चांगला माणूस आहे त्याच्याकडे पद नाही आहे, त्याच्याशी आपल्याला काही संबंध ठेवायचा नाही. का, तो पद नाही आहे त्याचा काय फायदा आहे. शक्ती महत्त्वाची आहे, व्यक्ती महत्त्वाची नाही. आणि हीच गोष्ट की श्रीकृष्ण अस्त्र चालवणार नाही आहेत, शस्त्र नाही चालवणार आहेत, हे अजून एका व्यक्तीला पण माहिती आहे, अर्जुनाला पण माहिती आहे. आणि अर्जुन द्वारकेत जेव्हा गेले होते तेव्हा जाऊन बसले तिकडे पायांजवळ. मग श्रीकृष्ण म्हणतात काय पाहिजे, तर दुर्योधन म्हणतो एक मी आलो आहे, कारण त्याची फोकस आहे शक्तीवर. तो म्हणतो सैन्य पाहिजे मला. बरोबर, ठीक, सैन्य. मग अर्जुनाला म्हणतो अर्जुन तुला सैन्य नको का, म्हणजे नाही मला तर तुम्ही पाहिजे, पण तुला माहिती आहे ना मी जग जाहीर केलं आहे ऑलरेडी, मी शस्त्र नाही चालवणार आहे. पण शस्त्रासाठी नको आहे तुम्ही, शस्त्र तर मी चालवीन ना, माझ्याकडे पण शक्ती आहे, माझ्याकडे पण अस्त्र आहेत, माझ्याकडे शस्त्र आहेत, पण तुमचा संघ पाहिजे मला, व्यक्तीचं अस्तित्व पाहिजे. कारण व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळतं, शस्त्रांकडून मार्गदर्शन नाही मिळत. तर अर्जुन म्हणतायत माझा फोकस व्यक्तीवर आहे, शक्तीवर नाही आहे. आणि दुर्योधन म्हणतोय माझा फोकस शक्तीवर आहे, व्यक्तीवर नाही आहे. आणि विजय कोणाचा झाला महाभारताच्या युद्धामध्ये. तर त्याच्यातून श्रीकृष्ण अर्जुनाद्वारे, भक्तांद्वारे आपल्याला शिकवत आहेत आपण शक्तीवर फोकस नाही द्यायला पाहिजे. आपण अर्जुनाच्या गुरुशिष्य परंपरेत असू तर आपण शक्तीवर फोकस नाही द्यायला पाहिजे. कोणाकडे काय शक्ती आहे तर काळ ठरवतो. काळ त्या मेळ्यामध्ये जो चक्र असतो त्यासारखं आहे. आपण त्या सीटवर बसतो, लहान मुलं बसतात आणि मध्ये जसे वर जातात परत खाली येतात, परत वर जातात परत खाली येतात. ते काळ चक्र आहे तसं. कोण वर कोण खाली हे बदलत राहणार, त्याला काही परमनंट कोणीच नाही आहे इथे. पण जर आपल्यासोबत योग्य व्यक्तींची आपण संग केली तर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळत राहणार. जरी परिस्थिती चांगली असेल त्या परिस्थितीला दोन परीक्षा आहेत. एक जेव्हा चांगली परिस्थिती असते तेव्हा आपल्यामध्ये गर्व होतो का हे आपल्याला बघायला पाहिजे. आणि जेव्हा वाईट परिस्थिती आहे तेव्हा आपल्याकडे पेशन्स आहे का, धैर्य आहे का हे बघायला पाहिजे. ह्या दोन परीक्षा आहेत आपल्या. प्रभुपादांच्या जीवनात पण दोन परीक्षा झाल्या. एक गरिबीची परीक्षा होती, जेव्हा प्रभुपादांना खायला पैसे नव्हते. परमपूज्य राधानाथ महाराज आता काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते. परमपूज्य गोपालकृष्ण महाराजांची व्यासपूजा होती पहिली त्यांच्या अनुपस्थितीत. तर तेव्हा गोपालकृष्ण महाराजांच्या गमनाच्या वेळेस जेव्हा आपण एक चर्चा केली होती तेव्हा पण मी बोललो होतो की चिप्पीवाडामध्ये एक प्रभुपाद राहिले होते. चिप्पीवाडा म्हणून एक एरिया आहे, खूप अशा छोट्या छोट्या गल्ल्या आहेत, जुना दिल्लीचा एरिया. तिथे गोपालकृष्ण महाराजांनी कितीतरी वर्ष काढले. आणि त्यांना प्रभुपादांनी सांगितलं होतं की दिल्लीमध्ये आपल्याला मोठी मंदिरं बांधायची आहेत. पण प्रभुपादा असताना एक छोटंसं असं मंदिर होतं ते, आणि छोट्या गल्लीबोळ्यात होतं. तर परमपूज्य गोपालकृष्ण महाराजांनी, मी ऐकलं आहे 7-8 वर्ष तरी कमीत कमी केवळ भोपळाची भाजी असं काहीतरी एक व्रत घेतला होता. जेव्हापर्यंत मला दिल्लीमध्ये प्रभुपादांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मंदिरासाठी जागा नाही मिळणार तेव्हापर्यंत मी फक्त भोपळ्याची भाजी खाणार, असं काहीतरी त्यांनी एक व्रत घेतलं होतं. तर त्या मंदिरामध्ये चिप्पीवाडामध्ये परमपूज्य राधानाथ महाराज गेले होते बघायला. तर तिथे बाजूला एक राधा प्रेस होती. तर लीलामृत जर तुम्ही वाचलं तर राधा प्रेस येते. तर राधा प्रेसचे एक मालक होते जैन म्हणून, नाव त्यांचं आता आठवत नाही मला. तर ते जैन जे आहे ते काय म्हणतात स्वामीजी सकाळी वृंदावनावरून निघायचे. तर आधी वृंदावनाला राहायचे, वृंदावनावरून मथुरेला यायचे टांग्यावर बसून. मग मथुरेवरून ट्रेन पकडायचे. तर रिझर्व तिकीट तर नक्कीच नव्हतं तेव्हा, पैसेच नव्हते. आणि नंतर मग चालत चालत चांदनी चौक आहे तिथे एरिया आहे, तर चांदनी चौकवरून चिप्पीवाडाला चालत यायचे. तर अनेक वेळा ते BTG मॅगझिनचं प्रिंट करायला यायचे राधा प्रेसमध्ये. तर ते जैन आहेत, ते थोडंसं बघून त्यांना लक्षात यायचं की यांनी खाल्लं नाही खाल्लं. ते कधी विचारायचे प्रभुपादाला तुम्ही काय खाल्लं का, तर म्हणाले नाही खाल्लं काही. मग का नाही खाल्लं, नाही पैसे नाहीत माझ्याकडे. पण खाल्लं नाही आहे, पण ते पैसे कुठून काय वापरायचे, मथुरा टू दिल्ली रेल्वे तिकीटसाठी पैसे असायचे प्रभुपादांकडे, पण पोटामध्ये टाकायला पैसे नव्हते प्रभुपादांकडे.
पण अशा परिस्थितीमध्ये प्रभुपादांनी बॅक टू गॉडहेड मॅगझिन छापलं, श्रीमद भागवतम पहिला स्कंद छापला आणि तो आपल्यासोबत अमेरिकेला नेला. का तर त्यांना माहिती आहे की हे महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा गेले तेव्हा किती मंदिरं होते तर म्हणतात 108 मंदिरं होती. तर गरिबीमध्ये पण प्रभुपादांची परीक्षा घेतली भगवंतांनी आणि श्रीमंतीमध्ये पण परीक्षा घेतली. पण दोन्ही परिस्थितीमध्ये प्रभुपादांनी स्वतःसाठी काही नाही केलं, नेहमी श्रीकृष्णांसाठी केलं. तर तसं अर्जुनाद्वारे श्रीकृष्ण आपल्याला सांगतायत की एका अर्थाने वाईट परिस्थिती आहे त्याची. त्याचे गुरु, त्याचे आजोबा, सगळे सैन्य त्याच्या विरुद्ध आहे, पण तो माझा फोकस आहे. तसं श्रीमद भागवतामध्ये आपल्याला शिकवत आहेत. सामवेदामध्ये सांगितलं आहे वृत्रासुर हा आसुरी कार्याचा आहे. किती आसुरी कार्य केलं त्यांनी. पृथ्वीवरचं सगळं पाणी समुद्रातलं चोरी केलं आणि पर्वतांमध्ये ठेवलं. पण भागवतामध्ये फोकस कर्मांवर नाही आहे, भागवतामध्ये फोकस वृत्तीवर आहे. तर भागवतामध्ये सांगतायत या वृत्रासुराची वृत्ती अशी होती, तो सांगतोय मला मार, विष्णूच्या अस्त्राने मार, मी वैकुंठाला चाललो, तू इथेच राहा. तर हे भागवत आहे. पण आजच्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये लिहिलं आहे सर्व धर्मशास्त्रे आणि आध्यात्मिक उपदेश हे आत्म्याच्या संतोषाकरिता आहेत. मग ते जे सामवेद आहे ज्याच्यामध्ये कार्यांवर फोकस आहे ते आत्म्याच्या संतोषासाठी आहे का? जे धर्मशास्त्र आहेत मी तुम्हाला सांगितलं, मनु संहिता आहे, पराशर संहिता आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक वर्ण आणि प्रत्येक आश्रमाचे काय करण्यासारखं आहे आणि काय वर्ज्य आहे याच्यावर जास्ती भर आहे. गृहस्थांनी कसं वागायला पाहिजे. तर ते आपण जे म्हणतो अतिथी देवो भव, हे सगळे कुठून आहेत वाक्य? हे मनुसंहितेतले वाक्य आहेत. अतिथी न सांगता आलेल्या व्यक्तीला आपल्याला हे नाही सांगितलं आहे की त्याच्याकडे वाईट नजरेने बघू नका, हे नाही सांगितलं आहे की अपशब्दांनी त्याचं स्वागत करू नका, हे नाही सांगितलं आहे की त्याला थोडं खुणवू नका की काय तुम्ही न सांगता आले. सांगितलं आहे अतिथी सांगितलं आहे. जो न सांगता आलेला व्यक्ती आहे त्याला आपल्या घरी देवता कोणीतरी आले तशी त्याचे स्वागत करा. हा किती विरुद्ध सांगितलं आहे. मग हे नाही सांगत असं करू नका, हे सांगतायत की त्याला एका देवासारखं पूजा. पण त्याच वेळेस अतिथीला पण सांगितलं आहे. अतिथीला सांगितलं आहे 3 दिवसांपेक्षा जास्ती कोणाकडे नाही राहायला पाहिजे. जर पहिल्या स्कंदामध्ये आपण 13वा अध्याय आहे बहुतेक, धृतराष्ट्र जंगलात निघून जातो, त्याच्यानंतर येतं की अर्जुन द्वारकेहून हस्तिनापुराला येतात 14व्या अध्यायामध्ये. तर खूप त्यांचा चेहरा पडलेला असतो. तेव्हा युधिष्ठिर त्यांना विचारतात अर्जुना तुझा चेहरा खिन्न का झाला आहे रे? तू क्षत्रिय आहेस आणि कोणीतरी तुला संरक्षणासाठी मागणी केली आणि तू त्याचं संरक्षण करू नाही शकलास का, म्हणून तू खिन्न आहेस का? कोणी लहान बालक किंवा महिला किंवा वृद्ध व्यक्तीने तुला मदत मागितली आणि तू मदत नाही करू शकलास का, म्हणून तू खिन्न आहेस का? असे 13-14 प्रश्न विचारतात युधिष्ठिर. त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे तू द्वारकेमध्ये दीर्घकालीन थांबलास आणि म्हणून कोणी तुझा अपमान केला का द्वारकेमध्ये, म्हणून तू खिन्न आहेस का? तर अतिथीला सांगितलं 3 दिवसापेक्षा जास्ती नाही राहायचं, पण जो अतिथीला रिसीव्ह करतोय त्याला सांगितलं की तो अतिथी आहे, त्याला देवासारखं रिसीव्ह करायचं आहे. दोघांना सांगितलं का? तर सामवेदामध्ये कार्यांवर भर आहे. एक उदाहरण बघितलं आपण. धर्मशास्त्रांमध्ये प्रत्येक वर्णामध्ये आणि प्रत्येक आश्रमामध्ये काय सांगितलं त्याच्यावर भर आहे. पण इथे प्रभुपा सांगतात सर्व धर्मशास्त्रे आणि आध्यात्मिक उपदेश हे आत्म्याच्या संतोषाकरिता आहेत. शेवटी सामवेदामध्ये सांगितलंय, अथर्ववेदामध्ये सांगितलंय, आयुर्वेद आहे, आयुर्वेद हा यजुर्वेदाचा भाग आहे. आयु कशी वाढवायची, या शरीरामध्ये आपण दष्टपुष्ट कसं राहायचं ते यजुर्वेदामध्ये. मग असं वाटतं वाचून अरे आयुर्वेद म्हणजे शरीराचा आयु ना, मनाचा आयु की आत्म्याचा आयु? आत्म्याचा आयु किती कसा वाढवायचा? आत्म्याचा आयु न हन्यते हन्यमाने शरीर आहे. आत्मा तर अजर आहे, आत्मा तर अमर आहे. मग आत्म्याचा आयु नाही वाढवायचा, तर आयुर्वेदामध्ये कोणाचा आयु वाढवायला सांगितलं आहे? शरीराचा. मग आता प्रश्न आहे, धर्मशास्त्रांमध्ये कर्तव्यांबद्दल सांगितलं आहे, सामवेदामध्ये कृतींबद्दल सांगितलं आहे, आयुर्वेदामध्ये शरीराचा आयु कसा वाढवायचा याच्यावर सांगितलं आहे. पण प्रभुपाद येथे लिहित आहे सर्व धर्मशास्त्रे आणि आध्यात्मिक उपदेश हे आत्म्याच्या संतोषाकरिता आहेत. मग ते काय आहे? तिथे स्पष्ट दिसत नाही आपल्याला.
याचा अर्थ जरी अंतिम ध्येय सर्व वैदिक शास्त्रांचं एकच ध्येय, अगदी वर्णाश्रम पद्धती पण आहे. वर्णाश्रम पद्धती किती स्वभावानुसार रचली आहे. ब्राह्मण वृत्तीचा व्यक्ती ब्राह्मणने व्हावा, क्षत्रिय वृत्ती काय काय करायला पाहिजे ते सांगितलं, वैश्य वृत्ती काय आहे, शूद्र वृत्ती काय आहे, ब्रह्मचारी. तर हे वर्णाश्रम जे विभागले आहेत ते कशासाठी विभागले आहेत? तुम्ही तुमच्या मानसिकतेनुसार जर व्यवसाय केला, तुम्ही तुमच्या मानसिकतेनुसार जर आपलं जीवन, आपली दिनचर्या रचली, तर साधना करण्यासाठी, परमेश्वराची सेवा करण्यासाठी एक स्ट्रेस, तणावमुक्त वातावरण निर्माण होतं. जेव्हा आपण दुसऱ्याच्या वृत्तीनुसार कृत्रिम पद्धतीने काम करतो, तेव्हा ते काम आपल्या मानसिकतेनुसार नसलं तर आपल्याला परमेश्वराची साधना करण्यासाठी कष्ट होतात. ज्याची वृत्ती नाही आहे पैसे मोजण्याची, त्याला जर पैसे मोजायला लावला तर त्याच्याकडून चुका होतात ते नोटा मोजायला, आणि नोटा मोजताना चुका झाल्या तर मालक ओरडतात की तू नोटा नीट नाही मोजत. तो बिचारा नेहमी स्ट्रेसमध्ये असतो की माझ्याकडून एखादी नोट जरी चुकली तर मालक मला ओरडतील, आणि मालक जर ओरडतील तर मी जप कसा करू. पण त्याची वृत्ती काय आहे, त्या वृत्तीनुसार त्याने जर जीवन जगलं तर त्याच्यामध्ये त्याला यश होतं, त्याच्यामध्ये तो चांगलं काम करतो आणि साधनेसाठी मन शांत राहतं. तर म्हणून वर्णाश्रम पद्धती असू दे, धर्मशास्त्रे असू दे, बाकी सगळं जे काही असू दे, आयुर्वेद असू दे, कशासाठी आयु कशासाठी लांब करायचं आहे. म्हणतात शरीर हे साधनेसाठी प्रथम साधन आहे. आयुर्वेदामध्ये एक श्लोक आहे की हे साधन आहे, या साधनाला जर आपण आजारी असलो तर कशी साधना करणार. आपण आजारी पडलेलो आहे, बेडवर पडलेलो आहे, आपण चॅन्टिंग कसं करणार. आपण जर आजारी पडलेलो आहे, पाठ दुखते, आपण प्रवचनाला कसं येणार. समजा आपण पाय दुखत आहेत, आपण आरती कशी करणार. आपले डोळे खराब झाले आहेत, आपल्याला 20-25 वयी नीट दिसत नाही, आपण दर्शन कसं करणार. म्हणून आयुर्वेद आहे शरीराचा आयु वाढवण्याचा, पण ध्येय काय आहे, परमेश्वराची भक्ती. धर्मशास्त्रे आहेत, धर्मशास्त्रे कशासाठी आहेत की धर्मपालन करून कधी आपल्या जीवनामध्ये कठीण परिस्थिती न येण्यासाठी आपण मॅक्झिमम प्रयत्न करायचा, आणि तशा परिस्थितीमध्ये परमेश्वराची साधना नीट करायची. तर म्हणून एक मार्ग आहे जो असा लांब मार्ग आहे. शरीराची नीट काळजी घ्या, मनाची नीट काळजी घ्या, कर्तव्याची नीट काळजी घ्या. असं करत 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 शेवटी आपण आत्म्याचा साधना नीट होईल, म्हणजे आत्मा समाधानी होईल. आणि आजचे जे ऋषीमुनी आहेत ते आपल्याला सांगतायत की तेवढा लांब मार्ग नका सांगू. आम्ही प्रायण अल्पायुष्य, खूप अल्प आयुष्य आहे, खूप मंद सुमंद मती आहे, आम्हाला नाही ते जमणार एवढं लांब. तर म्हणून काही शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की इंद्रियांना आधी समाधानी करा. इंद्रियांना जर समाधानी केलं तर मग इंद्रिय दमन होईल. कोणाचा असा अनुभव आहे पण जरी आपण हे कानाने ऐकू की इंद्रियांचा भोग द्या, इंद्रियांना जे पाहिजे ते द्या, त्याच्याने ते समाधानी होतात. इंद्रिय समाधानी होतात का. याचं उदाहरण श्रीकृष्ण जे गीतेमध्ये देतात, तर म्हणतात की अग्नीमध्ये जर इंधन टाकलं तर अग्नी शांत होते का. नाही, विचार करून सांगा, असं पटपट उत्तर नका देऊ. होते, शांत होते, 2 मिनिटासाठी शांत होते. कधी दीक्षेचा यज्ञ वगैरे असतो किंवा कोणा घरी यज्ञ समारंभ असेल तर तिथे बघा तुम्ही, अग्नी अशी प्रज्वलित होते, मग हळूहळू ती कमी होते, कारण तो लाकूड जो आहे जो जळतो तर त्यात इंधन टाकायला लागतं. तर बघा, जेव्हा ती अशी अग्नी थोडी कमी झालेली असते आणि त्याच्यामध्ये जेव्हा इंधन टाकतो, ॲक्च्युली 2 मिनिटासाठी ती अग्नी अजून कमी होते. कारण फ्रेश जेव्हा इंधन मिळतं तेव्हा त्याला पेट घेण्यासाठी, तो लाकूड पेट घेण्यासाठी वेळ लागतो, कमी होते. पण ते 2 मिनटं ते थोडं पेट घेतो तो लाकूड जो फ्रेश आता टाकला येतो, आणि त्याच्यानंतर काय होतं, पुन्हा अग्नी. तुपासारखं नाही, तूप असं टाकलं तर लगेच प्रज्वलित होतं. तर म्हणून जर आपला फोकस त्या फक्त 2 सेकंदासाठी असेल, अल्पकालासाठी, तर बरोबर आहे. इंद्रियांची जी भूक आहे ती अग्नीसारखी, आणि त्याच्यामध्ये जेव्हा इंधन टाकतो तेव्हा ते शांत होतात. बरोबर आहे ना. भूक लागली असेल, खूप भूक लागली असेल, आपण चिडचिड करत असू तर कोणतरी म्हणेल एक काम कर, खाऊन घे थोडं. आपण काय असं काही नाही आहे, नाही मला माहिती आहे, खाऊन घ्या ती थोडंसं, आणि खाऊन झाल्यानंतर बरोबर शांत होतं. बरोबर. पण किती वेळासाठी, मग परत चिडचिडीचं दुसरं कारण येईपर्यंत थोडं शांत. सो आहे, सत्य आहे त्याच्यामध्ये, पण ते अल्पकालीन सत्य आहे. म्हणून ज्या ज्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की थोडं ना इंद्रियांना पण संतुष्ट करा, ते बरोबर आहे. पण ते किती अल्पकालीन समाधान आहे, ॲक्च्युली दीर्घकालीन समाधान आहे की
इंद्रियांना शिकवायला लागेल की तुम्ही स्वतः पण हे समजून घ्या की तुम्हाला कितीही दिलं तर ते कमीच आहे. तर अनासक्ती हा दीर्घकालीन उपाय आहे आणि त्याला फक्त भोग देणे हा खूपच अल्पकालीन उपाय आहे. मग श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये 2ऱ्याच अध्यायामध्ये सांगतात की या इमाम पुष्पिताम वाचाम प्रवदंती अविपश्चित. म्हणतात वेदांमध्ये जिथे जिथे दिलं आहे ना की हा यज्ञ करा, हे कर्म करा, त्याने तुम्हाला स्वर्गवास मिळेल आणि स्वर्गामध्ये तुम्हाला इंद्रिय तृप्ती मिळेल. श्रीकृष्ण म्हणतात या इमाम पुष्पिताम वाचाम. फूल कसं एकदम आकर्षक दिसत तसं म्हणतात वेदांमध्ये काही काही ठिकाणी असे खूप सुंदर आकर्षक शब्द लिहिलेत. हा यज्ञ करून तुम्ही स्वर्गात जाऊ शकता, तिथे खूप छान जीवन जगू शकता. पण म्हणतात श्रीकृष्ण त्या लोकांसाठी शब्द काय वापरतात? प्रवदंती अविपश्चित. विपश्चित म्हणजे हुशार आणि अविपश्चित म्हणजे जे हुशार नाही आहेत. ते जे हुशार नाही आहेत, ज्यांना अल्पकालीनच दृष्टिकोन आहे, ज्यांना दीर्घकालीन दृष्टिकोन, ते असं म्हणतात की हे बघा वेदांमध्ये कसे सुरम्य वर्णन केलेलं आहे स्वर्गाचं, ते करायला पाहिजे. पण आपला जो पर्सनल एक्सपिरियन्स आहे तो म्हणतो की नाही. मग काही म्हणतात की नाही, आपण इंद्रियांना भोग नाही द्यायला पाहिजे, आपण कर्तव्यनिष्ठ बनायला पाहिजे आणि कर्तव्यनिष्ठ बनवून आपण इंद्रियांचा उपवास केला पाहिजे. पण याला पण जर आपण नीट हँडल नाही केलं, जर नीट याला सांभाळलं नाही, तर कधी कोणी एकादशीच्या दिवशी असं एकदम उत्तेजित झाला आणि म्हणाला आज मी निर्जल उपवास करणार आहे, तर ते सुरुवातीचे 2 तास खूप छान असतात. मग नंतर दुपारी 12पर्यंत असा तो ऊन जसं वर जातो आणि प्रखर होतो, तेव्हा ॲक्च्युली खरी परीक्षा होते. आणि त्याच्यानंतर खरी परीक्षा कधी होते? जेव्हा कोणतरी सांगतं की बाथरूममधला नळ बंद करून ये, तो चालू आहे. आणि तिथे आपण जातो आणि तो नळ बंद करताना पाणी लागतं हाताला आणि शरीर पूर्ण कोरडं झालेलं असतं आणि त्या हाताच्या बोटाला जे तोंडापासून खूप दूर आहे तिथे पण ते असं गार पाणी जेव्हा लागतं ना, पाणी खूप छान आहे. एकदा निर्जला एकादशीनंतर मंदिरामध्ये 2ऱ्या दिवशी तुळशी आरती, तर त्याच्यामध्ये यानी कानी चपा पाणी ब्रह्महत्यादी कानीच. तर एक भक्त मला येऊन म्हणतो हा मंत्र आपण आज नाही गायला तर चालेल का? म्हणतो यानी कानी च पा पाणी. मला ते पाणीची आठवण येते आणि मला एवढी तहान लागली आहे. म्हटलं अरे बाबा तू प्रदक्षिणा कर. तर त्याला ते पाणी 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 दिवसभर तो पाणी 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 करत होता. तर त्याला 2ऱ्या दिवशी तुळशीची प्रदक्षिणा कर, पापानी येते की हे जे काही तुम्ही पाप कर, यानी कानी च पापानी येते. पण त्या पापानीचा पा सोडून दिलं त्याला पाणी. अरे पाणी पाणी कुठे? पाणी प्यायचं. तर अशा प्रकारे समजा आपण निर्जला केली की पाणी 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 मंत्रजाप करतोय आपण, तर निर्जला नाही आहे. सो ते पण काही एवढं सोपं नाही आहे. आणि सर्व कर्तव्य करून, सर्व काही योग्य करून शेवटी श्रीकृष्ण काय म्हणतात? यद करोशी यदश्नासी. जे काय करशील ते मला अर्पण कर. तर समजा आपण सर्व उपवास, सर्व इंद्रिय दमन, सर्व काही केलं, पण परमेश्वरला ते अर्पण नाही केलं. श्रीकृष्ण म्हणतायत की जी काही तपस्या आहे, यत तपस्यसी तू कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. जी काही पूजा करशील, जे काही खाशील, जी काही तपस्या करशील, जे काही दान करशील, ते पण माझं. तर तपस्या आपण करतोय, निर्जला एकादशीची दिवशी तपस्या करतोय, पण निर्जला एकादशीची तपस्या आहे ती आपण श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करतोय का? आपण विचार करायला पाहिजे. जर आपण निर्जला एकादशी करून अहंकाराला भोग चढवत असू, तर ती निर्जला एकादशी नाही आहे. ॲक्च्युली निर्जला एकादशी कशासाठी आहे? की त्या दिवशी नाश्ता नाही आहे, त्या दिवशी दुपारचा प्रसाद नाही आहे, त्या दिवशी संध्याकाळचा प्रसाद नाही आहे. तर मिनिमम 1.5 तास तरी वाचतो आपला. तर त्या 1.5 तासाचा सदुपयोग काय करायचा आहे? त्या दिवशी एक्स्ट्रा जप करायचा आहे, एक्स्ट्रा वाचन करायचं आहे, एक्स्ट्रा कीर्तन करायचं आहे, जर शक्य असेल तर एक्स्ट्रा प्रचार करायचा आहे. पण परमेश्वराशी संबंधित उपवास, परमेश्वराच्या शेजारी जाऊन बसायचं आहे, उपवास करायचा आहे. उपवास म्हणजे उपोषण नाही आहे. उपोषण आणि उपवास हे 2 वेगवेगळे शब्द आहेत ना मराठीत. उपोषण करणं म्हणजे भूकमारी करणं, भुकेला मारणं, आणि उपवास करणं म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यामध्ये मॅक्झिमम वेळ घालवणं. तर म्हणून इंद्रियांना भोग दाखवणं ते पण बरोबर नाही, इंद्रियांना दमन करणं ते पण बरोबर नाही. मग काही शास्त्र आहेत ते म्हणतात मनावर नियंत्रण कर. मन हे खूप महत्त्वाचं आहे. तर सध्या डेली रीडिंग जे आहे माझं भागवताचं, त्याच्यामध्ये 5वा स्कंद वाचतोय मी. जड भरत आणि रहुगण यांचा संवाद आहे. तर जड भरत आहेत,
त्यांना सगळे पूर्वीचे त्यांचे आयुष्य आठवत आहेत. तर सगळं काही अनुभवलं आहे त्यांनी. त्यांना माहिती आहे की मी भरत महाराजांच्या आयुष्यामध्ये किती श्रेष्ठ स्तरावर होतो, भावस्तरावर होतो. आणि भावस्तरावर असून मला मग आता ऐहिक ऐश्वर्याप्रती काही मला आसक्ती नाही राहिली, म्हणून मी घर सोडलं आणि जंगलात गेलो परमेश्वरावर केंद्रित जीवन जगण्यासाठी. आणि त्या परिस्थितीमध्ये एका छोट्याशा हरिणाप्रती आसक्त झालो. आणि त्या छोट्याशा हरिणाप्रती आसक्ती झाल्यामुळे मला 2 जन्म घ्यायला लागले. एक हरिणाचा जन्म घ्यायला लागला, पुन्हा आता जडभरताचा जन्म घ्यायला लागला. तर ज्यांनी अनुभव केला आहे ना, असं म्हणतात की श्रवणाने आपण शिकायला पाहिजे. तो प्रथम श्रेणीचा हुशार व्यक्ती. आणि दुसऱ्या श्रेणीचा हुशार व्यक्ती कोण आहे? जो अनुभवाने शिकतो. आणि तिसऱ्या श्रेणीचा हुशार व्यक्ती कोण आहे? जो दोन्ही मार्गाने शिकत नाही, तो शेवटी त्याच्या जीवनात जेव्हा वाईट काळ येतो तेव्हा शिकतो. तर भरत महाराज हे पहिल्याच श्रेणीचे होते. त्यांनी खूप श्रवण केलं होतं आणि म्हणून ते आपलं राज्य, ते सिंहासन वगैरे सोडून गेले होते. पण कारण साधू संतांचा त्यांचा संग सुटला, मग श्रवण थांबलं. जेव्हापर्यंत राजा म्हणून होते तेव्हा राजाच्या सभेमध्ये गुरु साधू यायचे, त्यांना काहीतरी उपदेश द्यायचे, त्यांना काहीतरी नेहमी मार्गदर्शन द्यायचे. गाडी चालवताना तुमच्यातून सगळेजण अनेक वर्षांपासून गाडी चालवते. असं तरुण मंडळी फक्त 3-4च आहे तिथे, बाकी सगळे 30-40 वयाचे लोक दिसतात मला. गाडी चालवताना तुम्ही सगळे एक्सपर्ट आहात ना, नवशिके कोणी नाही आहे इथे. हे 2-3 मुलं असतील नवशिके, बाकी सगळे दिसत. किती लोक आहेत असे जे गाडीमध्ये बसतात आणि कारण तुम्ही एक्सपर्ट आहात गाडी चालवण्यामध्ये, तर जेव्हा रस्त्यावर गाडी चालवता तेव्हा स्टिअरिंग व्हील असं एकदम न हलवता गाडी चालवता, स्ट्रेट ठेवता स्टिअरिंग व्हील. चालू झालं गाडी स्ट्रेट. टर्न करताना ठीक आहे, तेवढा मी स्वीकार करतो, वळण घ्यायचं आहे. आता स्ट्रेट रस्ता आहे, इथून काय ते एक सोनाऱ्याचं दुकान आहे, इलेक्ट्रॉनिक्सचं ते दुकान आहे, त्याच्या शेजारी ती अशी टर्न जाते आतमध्ये. सम्यक ठीक आहे, सम्यक राईट. तर सम्यकचा जो टर्न आहे तिथून तो भिगवण रोड लागतो, तिथून ते पेन्सिल चौकपर्यंत सरळ रोड आहे, काही टर्न नाही आहे. त्या रस्त्यावर गाडी चालवताना स्कूटर असू दे, कार असू दे, तुमच्यातून किती लोक स्टिअरिंग व्हील चेंज नाही करत, स्ट्रेट ठेवणारे आहेत कोण? ॲक्च्युली जो नवशिके असतो त्याला वाटतं की स्ट्रेट रस्ता म्हणजे स्ट्रेट स्टिअरिंग व्हील. आणि जो हुशार आहे तो म्हणतो रस्ता जरी स्ट्रेट असला तरी लोक स्ट्रेट नाही आहेत ना. हा मध्येच येणार, हा इथून ओव्हरटेक करणार, गाय येणार, स्पीड ब्रेकर येणार, मध्ये खड्डा असणार. ॲक्च्युली जितके तुम्ही हुशार आहात तितके तुम्हाला माहिती आहे की स्टिअरिंग व्हीलला कसं वळवायचं, लेफ्ट राईट, कधी जास्ती कधी कमी करायचं, जेणेकरून रस्ता स्ट्रेट पाहिजे. ॲडजस्टमेंट लागते. बेसिकली पॉईंट इज हुशार चालक ॲडजस्टमेंट जाणतो. आणि जो नवशिके आहे तो ॲडजस्टमेंट नाही जाणं. तो म्हणतो बाबा मागे बसले स्कूटरवर, चालव रे स्ट्रेट, अरे लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, ढाम, स्पीड रोड डिवायडर आहे त्याला तो जाऊन आदळला. पण असं आहे का, म्हणजे ते थोडंसं रोड डिवायडरकडे गेलं तर लेफ्ट करायचं असतं, मग लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, अरे फुटपाथवर चालला, अरे तुम्ही तर सांगितलं लेफ्ट लेफ्ट, अरे नाही 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 तसं नाही आहे, ते आपल्याला मध्ये राहायचं आहे तर कधी राईट करायला कधी लेफ्ट. जेवढा आपण हुशार असू तेवढं ॲडजस्टमेंट लागतं. तर म्हणून भरत महाराज होते, त्यांना नेहमी ॲडजस्टमेंटसाठी मार्गदर्शन घ्यायचे. पण जेव्हा जंगलात गेले तेव्हा एकटे राहत होते, मग ॲडजस्टमेंट सांगण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी कोणी नव्हतं. मग काय झाले, पहिल्या श्रेणीचे हुशार व्यक्ती होते ते दुसऱ्या श्रेणीवर आले, ऐकत नव्हते, श्रवण त्यांचं थांबलं. मग काय झालं, अनुभवाने शिकले. मग आता जड भरताच्या जीवनात आहेत तर ते अनुभवातून शिकलेत ना, अरे बाबा आत्ता मी असा वेड्यासारखा वागीन की कोणी माझ्या जवळ पण येणार नाही आणि मी आंतरिक माझ्या मनामध्ये ज्या काही मी शिकवणी ऐकल्या होत्या त्याचं स्मरण करीन. आणि तशा परिस्थितीमध्ये त्याचे जे सावत्र भाऊ असतात ते बघतात हा काय कामाचा आहे, हा नुसतं जेवण खातो, हा काम काही त्याला काही काम सांगितलं उलटच करतो काहीतरी. तर त्याला काय करतं माहिती आहे, बुजगावणं म्हणून वापरतात. शेतामध्ये रात्री बुजगावणं लागतं, त्यासाठी त्याला नेऊन ठेवतात. तर तिथे तो बुजगावणं म्हणून असतो. त्या रात्री काही दरोडेखोर असतात, त्या दरोडेखोरांना तामसिक पूजा करायची असते भद्रकालीची.
तर भद्रकालीची तामसिक पूजा त्यांना काय करायची आहे, नरबली अर्पण करायचं आहे त्यांना. तर त्या दरोडेखोरांना खूप धनसंपत्ती प्राप्त करायची असते म्हणून त्यांना नरबली करायचा असतो. ते म्हणतात बघ रे शोध कुठेतरी कोणी भेटतो का नरबली. नरबली म्हणजे चांगला स्ट्रॉंग पाहिजे. बोकड जेव्हा करतात तेव्हा थोडं स्ट्रॉंग लागतो ना बोकड, तसं हे याला शोध. तर हा तिथे बुजगावणं म्हणून असतो शेतांमध्ये, त्याला धरतात. विचारत पण नाही तो की मला कुठे घेऊन चालले. त्याला भद्रकालीच्या मंदिरामध्ये भद्रकालीची मूर्ती आहे त्याच्यासमोर त्याला ठेवतात, त्याची मान ठेवतात. तेव्हा पण तो काही विचारत नाही की मला इथे मान का ठेवली आहे. त्याला कळत नाही आहे. जर तो शुद्ध भक्त आहे त्याला कळत नाही आहे, त्याला कळतं आहे सगळं. पण तो म्हणतो बघूया परमेश्वरावर आपण अवलंबून जीवन जगूया. तर काय होतं, ती भद्रकालीची जी मूर्ती आहे तिला ते सहन होत नाही की हे माझे मूर्ख पुजारी एका वैष्णवाला मारतायत माझ्यासमोर. त्या भद्रकालीची मूर्ती फुटते आणि व्यक्ती भद्रकाली बाहेर येते. आणि ज्या एका सूर्याने ते दरोडेखोर जड भरताला मारणार असतात त्या सूर्याने तीच भद्रकाली त्या दरोडेखोरांना मारते. त्यांनी हे यज्ञ ऑर्गनाईज केलं आहे भद्रकालीसाठी. पण भद्रकाली म्हणते वैष्णवाला जर त्रास होत असेल तर मी तुमची पूजा मला काही आवडीची नाही आहे, त्यांना मारते. आणि त्या परिस्थितीतही जडभरत काहीच बोलत नाहीत. तर जडभरत आता इतकं जेवण केलं आहे त्यांनी, जर सकाळी दुपारी छान जेवण केलं असेल आणि कधी कधी समोसा वडापाव वगैरे कोणी ऑफर केलं तर आपल्याला काही इंटरेस्ट असतो. तर कोणी म्हणलं अरे हा मस्त आहे, याला कधी काही लोभ सुटत नाही. लोभ सुटतो पण त्याचा लोभ तृप्त झाला आहे, त्यांनी खूप खाल्लेलं आहे. म्हणून ज्याने भौतिक जीवनाचा आहार आपण तोंडातून घेतो आणि आध्यात्मिक जीवनाचा आहार आपण कानातून घेतो. म्हणून ज्यांनी आध्यात्मिक भौतिक अन्न भरपूर खाल्लं आहे त्याला लोभ नसतो. खूप खाल्लं आहे मी प्रभूजी, सकाळचा नाश्ता खूप केला आहे, दुपारचं जेवण खूप केलं आहे, आता काही नको मला. तसंच ज्याने आध्यात्मिक आहार कानानी केला आहे तो पण तृप्त आहे. तर जड भरत आहे त्याला आता कोणाची काही भीती वाटत नाही. तो आपलं बुजगावणं बनतो, भद्रकालीसमोर त्याला नरबळी करणार असतात, त्याथे काय बोलत नाही. तर अशा प्रकारे एकदा तो एका नदीच्या काठी, इक्षुमती नदी आहे, इक्षुमती नदीच्या काठी असला आहे. आणि तिथून एक सौवीर राज्याचे जे राजे आहेत रहुगण महाराज ते जात असतात, एका पालखीमध्ये जात असतात. आणि 4 चांगले चांगले पैलवान त्यांना घेऊन जात असतात. त्यातला एखादा आजारी पडतो तर त्यांना आता एक पैलवान पाहिजे पालखीसाठी. तर बघा रे कुठे कोणी मिळतोय का, तर हाच मिळतो जडभरत. तर जडभरताला तिथे लावतात. तर 4 मधून एक जडभरत आहे आणि 3 साधारण लोक आहेत. तर चालता 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 तिथे मुंग्यांची रांग असते जमिनीवर. तर जडभरत म्हणतो मी जर या वेगाने चाललो तर माझा पाय त्या मुंग्यांवर पडेल. तर तो थांबतो थोडासा. तर त्या राजाला धक्का बसतो. तर राजा म्हणतो कोण आहे रे तिकडे, तलवार आहे माझ्या हातामध्ये माहिती आहे ना. राजाची बोलण्याची, अहंकारी राजाची बोलण्याची अशीच पद्धत असते. तर हे तिघं म्हणतात नाही नाही साहेब काही नाही आम्ही बघतो. परत चालायला सुरुवात करतात. पुन्हा एकदा काहीतरी मुंग्या असतात तर पुन्हा थांबतो. तर परत धक्का बसतो राजाला. राजा उतरतो खाली. म्हणतो तुला अक्कल आहे ना, तुला माहिती आहे ना, समजतं आहे ना तुला मी कोण आहे, आणि समजतं आहे ना तू कोण आहेस, आणि समजतं आहे ना की माझी तुला कुठलीही शिक्षा देण्याची पात्रता आहे. आणि तुला हे पण समजायला पाहिजे की मी तुला जी वाटेल ती शिक्षा दिल्यानंतर मला प्रश्न विचारायला कोणी नाही आहे. समजलास, आता काम कर बरोबर. तर तेव्हा तो जडभरत जो आहे तो त्याला उत्तर देतो आणि म्हणतो की असं वाटत नाही की तुम्ही हुशार व्यक्ती आहात. जसं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अशोच नन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून अगतासूंश नानुशोचंती पंडिता. तुमचे शब्द खूप मोठे मोठे आहेत अर्जुना, पण पंडित लोक आहेत ना शोक नाही करत. म्हणजे तुझे शब्द आणि तुझी वागणूक यामध्ये भेद आहे. तसंच जडभरत रहुगण महाराजांना म्हणतात तुम्ही बोलताय खूप मोठ्या मोठ्या गोष्टी, मी राजा आहे, तू माझी प्रजा आहेस, मी जर तुला शिक्षा दिली तर कोण मला अडवणार आहे. म्हणजे असं तुम्ही दाखवताय की तुम्ही खूप मोठे ज्ञानी व्यक्ती आहात, पण तुम्हाला ही साधारण गोष्ट पण नाही माहिती. आज तुम्ही राजे आहात आणि आज मी तुमचा तथाकथित प्रजा आहे, आणि म्हणून तुम्हाला असं वाटतं की तुम्ही मला काहीही करू शकता माझ्यासोबत. पण सांगू, काळाची परिस्थिती आहे ना बदलत असते.
उद्या समजा मी राजा झालो आणि तुम्ही माझे प्रजा झाले तर तुम्ही जे म्हणताय की तुम्ही राजा आहे आणि मी तुमची प्रजा आहे, ही शाश्वत गोष्ट आहे का? तुम्ही कधीच राजाच्या पदावरून खाली उतरणार नाही आणि कधीच मी या पदावरून उन्नत होणार नाही. कोणी आहे इथे असं म्हणेल की हो प्रभूजी, इटर्नल शाश्वत आहे की रहुगण हा राजाच राहणार आहे. आजचे जे पंतप्रधान आहेत ते शाश्वत पंतप्रधान आहेत भारताचे मरेपर्यंत, बरोबर आहे? कोण आहे शाश्वत इकडे? कोणाचं पण शाश्वत आहे इथे? यांचं पण शाश्वत आहे इकडे. गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी. ब्रह्माजी पण बदलतात, इंद्र पण बदलतात, सगळे देवी देवता बदलतात, फक्त एक व्यक्ती शाश्वत आहे. तर त्या बोलण्यामध्ये जडभरत एक गोष्ट म्हणतात तुम्हाला काही कळत नाही आहे, तेव्हा एक खूप छान उदाहरण देतात. म्हणतात एका दिव्यामध्ये जर तूप बरोबर नसेल, संपत आलं असेल, तर ती जी वात आहे ती नीट जळत नाही आणि म्हणतात काळा धूर फेकते ती, काळा प्रभाव होतो त्याचा. आणि त्याच दिव्यामध्ये जर आपण तूप बरोबर भरलं आणि त्या वातीला बरोबर ॲडजस्ट केलं तर खूप सुंदर प्रकाश देते. तर तेव्हा ते उदाहरण देतात. तसंच आपलं मन पण आहे. जर आपलं मन योग्य वृत्तीमध्ये नसेल तर म्हणतात ज्या व्यक्तीचं ते मन आहे त्याच्या जीवनामध्ये अंधार निर्माण करतो तो मन. पण त्याच मनामध्ये जर आपण त्याला योग्य समाधान दिलं, त्याला जर योग्य नियंत्रण दिलं, त्याला योग्य जर आपण शिकवलं, तर तोच दिवा प्रकाश पण देऊ शकतो आणि तोच दिवा अंधार पण करू शकतो. तर म्हणतात हे रहुगण महाराज, तुमच्या मनावर ना अहंकार इतका आहे, तुम्हाला असं वाटतं की मी खूप मोठा आहे आणि तुम्हाला हुशार नाही आहे. तुम्ही बोलताय हुशारासारखे. सगळ्या हुशार व्यक्तींना माहिती आहे या जगामध्ये अशाश्वतता हीच एक शाश्वत गोष्ट आहे. तर म्हणून मनाला पण आपण खूप खाऊ घातलं तर ते पण काही आपल्याला मदत नाही करणार आहे. एकदा मी एक गोष्ट ऐकली होती, तुम्हाला थोडं झोपेतून जागा करण्यासाठी मदत होईल. एक परदेशामध्ये एक गुन्हेगार आहे, त्याने खूप मोठा गुन्हा केला आहे, त्याने खूप मोठा एक दरोडा पाडला आहे आणि पैसे ते लपवून ठेवले आहेत, पण त्याला पकडतात. आता तो परदेशातला तर त्याला तिथली लोकल भाषा येत नाही, तर पोलिसांनी पकडलं आहे. तर पोलीस आहेत, हा चोर आहे, दरोडेखोर आहे, पण एकमेकांचे भाषा समजण्यासाठी एक मध्ये ट्रान्सलेटर ठेवला आहे. तर पोलीस त्या ट्रान्सलेटरला म्हणतात, त्याला विचार तू चोरी केलीस का? तर हा त्याच्या भाषेमध्ये विचारतो. ते पोलीस विचारत आहेत तू चोरी केलीस का? तर तो म्हणतो हो मी चोरी केली. घाबरला, एक तर परदेशात आहे आणि पकडलं आहे. आपल्या देशामध्ये सगळे हुशार असतात. म्हणतो हो केली आहे. हा म्हणतो, तो म्हणतोय की चोरी केली आहे. मग पोलीस म्हणतात त्याला विचारा ते पैसे खर्च केलेस की अजूनही खर्च नाही केलेत? म्हणतो पोलीस विचारत आहेत तू पैसे खर्च केलेत की नाही केलेत? तर त्याला वाटतं की खर्च केले तर मरणार. तो म्हणतो नाही, थोडे खर्च केले पण आहेत पैसे. तर हा म्हणतो की तो म्हणतोय की पैसे खर्च थोडेच केले आहेत पण आहेत पैसे. तर ते पोलिसांचे डोळे मोठे होतात. मग याला पण कळतं की अरे मी काय उत्तर दिलं आहे. मग तो म्हणतो पोलीस त्याला विचार की पैसे कुठे ठेवले आहेत मग? तर हा म्हणतो पोलीस विचारत आहेत की पैसे कुठे ठेवले आहेत तू? तर तो म्हणतो तो जो पूल आहे शहरामध्ये, मोठा एक ब्रिज आहे नदीकाठी, त्याच्याजवळ एक वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाच्या शेजारी मी एक खड्डा खणला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये ते पैसे. तर हा ट्रान्सलेटर पोलिसांना म्हणतो, हा म्हणतोय की मी अजिबात सांगणार नाही आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुमच्यामध्ये मला हात लावायची पण हिंमत नाही आहे. याच्या पुढे काय होणार? तर ट्रान्सलेटर म्हणतोय की हा म्हणतोय की मी अजिबात सांगणार नाही आणि तुमच्यात दम असेल तर मला हात लावून दाखवा. तर आपल्याला समजायला पाहिजे की ट्रान्सलेटर जो आहे त्यांनी मधल्यामध्ये, बरोबर. तर हे उदाहरण का दिलं की अनेक वेळा आपल्या मनामध्ये जे काही, आपल्या जीवनामध्ये जे काही समस्या येतात त्या आपण सोडवायला जेव्हा जातो तेव्हा हा मन जो आहे ना, हा ट्रान्सलेटरचं काम करत असतो. कुठल्याही समस्येला आपल्याला निवारण करायचं, ही कशी करायची ही समस्या, काय सोडवायची, याला त्याला रंग देण्याची जी एक सेवा आहे. कोणी मागितली नाही आहे मनाला, पण मन त्याला, कोणी आपल्याला स्तुती केली तर ॲक्च्युली आपण म्हणू शकतो की अरे छान आहे ते, फक्त
मला त्यांनी स्तुती केली. म्हणून म्हणतो तिनं काहीतरी काम काढून घ्यायचं तुझ्याकडून म्हणून स्तुती केली तुला. सो ॲक्च्युली स्तुती केली, चांगलं येऊन म्हणाले तुम्ही सेवा छान केली. एकदा श्यामानंद प्रभू कुठल्या तरी दुसऱ्या मंदिरात गेले होते, तर तिथे एका भक्ताला भेटले. मग ते म्हणाले तुम्ही कुठून आले? म्हणे राधा गोपीनाथ मंदिर. मग नाव काय? श्यामानंद प्रभू. श्यामानंद प्रभू आहे तुम्ही, मी तुमच्याबद्दल ऐकलं आहे. म्हणे हो. म्हणे अच्छा असं का? म्हणे हो. मग का? तर म्हणे नाही, टेम्पल प्रेसिडेंट असं एवढ्या जवळून येऊन बोलत नाहीत जास्ती. त्यांना एक थोडंसं वेगळं वाटलं की श्यामानंद प्रभू असे एकदम जवळ येऊन बोलणार, एकदम साधारण एका भक्तासारखे बोलणार, असं कसं काय? त्याला ते वाटलं नाही. एकदा आपच्या मंदिरामध्ये नवीन कुठून बाहेर आला होता एक भक्त, त्याची श्यामानंद प्रभू एकदम कसे आहात काय आहात बोलत होते. मग नंतर म्हणाले काय सेवा आहे तुम्हाला? श्यामानंद प्रभू काही सेवा नाही आहे, मी बोलतोय तुझ्याशी काय म्हणून. म्हणजे नाही, आतापर्यंत माझा टेम्पल प्रेसिडेंट माझ्याशी तेव्हाच बोलतो जेव्हा काहीतरी सेवा असेल. ॲक्च्युली भक्तांना एकमेकांशी बोलणं आणि विचारपूस करणं कसे आहात काय आहात हे इतकं दुर्मिळ आहे. कारण आपण ज्या वातावरणातून येतोय ते वातावरण कसं आहे? कामापुरतं मामा. तर म्हणजे ते मन जे आहे ना, जर कोणी खरोखर आपल्याशी चांगलं बोलत असेल तो मन ट्रान्सलेट काय करतो? याला काहीतरी काम असेल तुझ्याशी म्हणून तो गोड बोलतोय, पण तो असंच बोलतोय. तर जर कोणी आपल्याशी गोड बोललं तर त्याला मन मध्ये ट्रान्सलेट करतो, अरे त्याला काहीतरी स्वार्थ आहे म्हणून तो गोड बोलतोय. तर बघा तुम्ही, मनाला जर बाजूला ठेवता आलं, मन जे प्रत्येक गोष्टीला रंग देण्याचा प्रयत्न करतो, प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक इंटरॅक्शनला रंग देण्याचा जो प्रयत्न करतो, खूप सावध राहायला पाहिजे आपल्याला. कारण हा ट्रान्सलेटर थोडा विकृत बुद्धीचा होता. आणि म्हणून पुढे काय झालं माहिती आहे? या पोलिसांना काय सांगितलं त्यांनी? दम आहे का तुम्हाला मला हात लावायचे? त्यांनी तुम्ही मारून टाकलं त्याला. तू एक दम आहे का दाखवतो, पोलिसांना सांगतो तू दम आहे का? तर ते शेवटी पैसे जे आहेत ते त्या ट्रान्सलेटरला मिळाले. बरोबर. तर आपलं जे मन आहे ना, खूप विकृत स्वभावाचं आहे. आपले असतील अनुभव काही, पण ॲक्च्युली आपण जेव्हा भक्ती मार्गात येतो तेव्हा आपण आपल्या मनाला बाजूला ठेवायला पाहिजे. आणि ॲक्च्युली जे आपल्याला मिळतं आहे त्याची किंमत जाणून, त्याची दुर्मिळता जाणून ॲक्च्युली आपण खूप सांभाळून राहायला पाहिजे. नाहीतर नंतर वाईट वाटेल की सर्व काही होतं माझ्याकडे हे भागवत होतं, माझ्याकडे हरिनाम होता, माझ्याकडे जगन्नाथ बलदेव सुभद्रा होते, माझ्याकडे प्रभुपाद होते. बरेच वैष्णव आहेत या जगामध्ये, खूप शुद्ध आहेत, पण ते प्रचार करायला बाहेर नाही पडत. आणि बरेच लोक आहेत या जगामध्ये जे खूप प्रचार करत आहेत पण त्यांच्याकडे ती शुद्धता नाही आहे. मग जेव्हा बोलतात किंवा जेव्हा पुस्तकं लिहितात त्याच्यामध्ये बरंच काय काय बाकीचे पण लिहितात. परमेश्वराला केंद्रित ठेवून जीवन जगणं आणि परमेश्वराला केंद्रित ठेवून बोलणं खूप कठीण आहे. तर प्रभुपाद असे व्यक्ती आहेत, खूप दुर्मिळ आहेत. एवढी शुद्धता आणि ती शुद्धता वाटप करण्याची इच्छा. तर गेले 2-3 दिवसांपासून परमपूज्य राधानाथ महाराज दीक्षा देत आहेत मुंबईच्या मंदिरामध्ये. तर त्याचे नोट्स बघत होतो मी. तर प्रत्येक प्रवचनामध्ये मी बघतोय एक नैसर्गिक आहे राधानाथ महाराजांसाठी की श्री चैतन्य महाप्रभू, श्री चैतन्य महाप्रभू, श्री चैतन्य. तर तिन्ही लेक्चरच्या नोट्समध्ये कृष्ण खूप दयाळू आहेत आणि कृष्ण हरिनामाच्या रूपामध्ये आपल्याला वाचवण्यासाठी कलियुगात आले आहेत. पण श्री चैतन्य महाप्रभू केवळ आपल्याला हरिनाम नाही देत आहेत. श्री चैतन्य महाप्रभू तो पवित्र हरिनाम, तो दयाळू हरिनाम आपण आपल्या जीवनामध्ये कसा स्वीकारावा हे शिकवण्यासाठी पण येतात. एक आहे की उच्च गोष्टी देणे, आणि दुसरं आहे की ती उच्च गोष्टी देऊन त्या गोष्टीचा सदुपयोग कसा करायचा, त्याला नीट वापर कसा करायचा हे शिकवणं खूप महत्त्वाचं आहे ना. लॅपटॉप दिला पण तुम्हाला लॅपटॉप वापरताच येत नाही, काय करणार त्या लॅपटॉपचं? तुम्हाला पॉवर पॉईंट बनवायचं आहे, पॉवर पॉईंट बनवता येत नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करता येत नाही, तुम्हाला यूट्यूब कुठे ते माहिती नाही, महागड वापरायला त्याला पाहिजे. सगळ्यात छान कंपनीची पेटी दिली तुम्हाला, हार्मोनियम. तुम्हाला हार्मोनियमच नाही वाजवता येत, काय करणार तुम्ही त्या पेटीचं? आरती करणार, अजून काय करणार? पण जो पेटी देतोय तो एक तो फुकट देतोय, तो विचारत नाही आहे तुम्हाला पैसे आहेत की नाही आहे. आणि नंतर म्हणतो ही पेटी घे आणि आज संध्याकाळी, रोज संध्याकाळी 6 ते 7 मी तुझ्या घरी येईन, तुला माझ्या घरी यायची गरज नाही, मी तुझ्या घरी येईन आणि तुला शिकवीन ते कसं पेटी वाजवायची. तर प्रत्येक श्रीकृष्ण खूप कृपाळू आहे, श्रीकृष्ण पवित्र हरिनामाच्या रूपात कलियुगामध्ये आपल्याला. पण श्री चैतन्य महाप्रभू हे श्रीकृष्णांपेक्षाही दयाळू आहेत, कारण ते फक्त ती भेट द्यायला नाही आले, ती भेट कशी वापरायची हे पण शिकवतात. तर ते श्री चैतन्य महाप्रभू, श्री चैतन्य महाप्रभू, श्री चैतन्य. तर गौरलीलेमध्ये नेहमीच चालू असतं
तर प्रभुपाद श्री चैतन्य महाप्रभूंचे सेनापती भक्त आहेत. तर श्री चैतन्य महाप्रभूंचा मूड काय आहे? फक्त उदात्त उच्च वस्तू द्यायची नाही आहे, ते पण कोणी देत नाही. पण श्रीकृष्णांनी ज्या लोकांनी त्यांची शरण घेतली, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, त्यांना भक्ती दिली श्रीकृष्णांनी. पण त्याच्यासाठी सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, हे 2 कंडिशन्स आहेत. श्रीकृष्ण काही कमी नाही आहेत. श्रीकृष्णांनी 2 अटी लावल्या तिला. पाहिजे तुला मा शुचा पाहिजे, तुला भीतीमुक्त व्हायचं आहे, अभयदान पाहिजे तुला, त्यासाठी पूर्णपणे माझी शरण जा. रामचंद्र सकृत एव प्रपन्नोयम तव अस्मी इति याचते अभयम सर्वदा तस्मै ददामी एतत् व्रतम मम. मी अभयदान देईन तुला, पण त्यासाठी तुला काय करायला लागेल? अहम तव, मी तुमचा आहे, आजपासून मी तुमचा दास आहे, हे रामचंद्रांसमोर बोलू तेव्हा रामचंद्र अभयदान देतात. श्रीकृष्णांसमोर आपण बोलू सर्व धर्मान परित्यज्य आता मी तुमचा दास आहे, तेव्हा श्रीकृष्ण अभयदान देतात. श्री चैतन्य महाप्रभूंना माहिती आहे कलियुगामधल्या लोकांना ती श्रद्धाच नाही आहे. अहम, मी सर्व धर्मान परित्याग करेन आणि तुम्हाला शरण जाईन. तर श्री चैतन्य महाप्रभू या जगात येतात ते आपल्याला त्या भावनेत की तुझी इच्छा नसतानाही तुझ्या तोंडामध्ये प्रसाद देतात, तुझी इच्छा नसतानाही तुझ्या कानामध्ये हरिनाम देतात, तुझी इच्छा नसतानाही तुझ्या बुद्धीमध्ये भागवताचे हे सारम साराचा सार, सर्व ऋषीमुनी वेद वाचतायत आणि इथे आपण कलियुगातले लोक सर्व वेदांचा सार वाचतोय. काय नशीब आहे आपलं. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू आले आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या परंपरेमध्ये अनेक साधू आहेत आणि त्यातल्या अनेक साधूंना भक्ती सिद्धांत सरस्वतींनी सांगितलं कृपया प्रचार करा. श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा होती की हे ज्ञान फक्त भारतामध्ये नाही राहायला पाहिजे, पूर्ण जगावर जायला पाहिजे. सगळ्या शिष्यांना भक्ती सिद्धांत सरस्वतींनी सांगितलं, पण एका शिष्याने त्या वाक्याला खरं मानलं आणि त्या वाक्यावर आधारित 43 वर्ष संघर्ष केला. हे किती दुर्मिळ आहे की श्रीकृष्ण दुर्मिळ आहेत, श्रीकृष्ण सर्व अवतारांचे स्रोत दुर्मिळ आहेत, त्या श्रीकृष्णांनी जे दिले ते वाटप करणारे श्री चैतन्य महाप्रभू दुर्मिळ आहेत. आणि त्या श्री चैतन्य महाप्रभूंनी फक्त भारतवर्षामध्ये प्रचार केला, भारताच्या बाहेर प्रचार नाही केला. आणि त्या श्री चैतन्य महाप्रभूंच्या गुरुशिष्य परंपरेमध्ये श्रील प्रभुपाद आहेत जे त्या वाक्याला घेऊन पूर्ण पृथ्वीवर भ्रमण केलं आणि एक कण कमी नाही केला आणि एक कण त्याच्यामध्ये जास्ती नाही केला. श्री चैतन्य महाप्रभूंनी जे सांगितलं जसं आहे तसं त्याचं वाटप केला. विचार करा किती महत्त्वाचं आहे. तर म्हणून मनाला नेहमी थोडंसं पॉज मोडमध्ये ठेवायला पाहिजे आपण. कुठल्या मनाला? आपलं जे भौतिक मन आहे ते. आध्यात्मिक मन तर नेहमी कृष्णाचं नाम, आता कुठे धावे मन तुझे चरण देखली. पण जेव्हापर्यंत आपण शुद्ध भक्त होत नाही तेव्हापर्यंत श्रीकृष्ण म्हणतात बंधुर आत्मात मनस्तस्य येनैव आत्मना चेत अनाथ मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत. म्हणतात अनियंत्रित मन हे अर्जुना तुझं शत्रू आहे रे, त्याच्यावर विश्वास नको ठेवू. जेव्हा तुझं मन नियंत्रित होईल तेव्हा तो तुझा मित्र होईल. आणि साधना अवस्थेमध्ये आपलं मन अनियंत्रित आहे. म्हणून नेहमी आपण जिथे कुठे साधना करतो तिथे भिंतीवर जर एक बोर्ड लावता आला तर एक आहे हरे कृष्ण महामंत्राचा बोर्ड आणि त्याच्या खाली आहे माझं अनियंत्रित मन हे माझं शत्रू आहे. भगवद्गीता श्लोक 4 किंवा 5 6व्या अध्यायातला. हे दोन्ही गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. कारण आपण हरे कृष्ण महामंत्र बोलतोय पण ते विकृत स्वभावाचा जो ट्रान्सलेटर आहे मन आहे त्याचं अनेक वेळा आपण ऐकतो आणि आपण पथभ्रष्ट होण्याचे चान्सेस वाढवतो. तर म्हणून इंद्रियांना दमन करणं काही चालत नाही आहे, इंद्रियांना भोग करून चालत नाही आहे, मनाला सगळं काही देऊन चालत नाही आहे. मग कोणी म्हणतील एक काम कर, बुद्धीच्या स्तरावर तू काहीतरी करतं. बुद्धी म्हणजे काय? सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे, बरोबर. मग आपण म्हणू चला आता सर्व प्रश्नांची उत्तरे शोधतो, माझ्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं पूर्ण निराकरण करतो मी. मग अनेक वेळा कळतं की जरी मी सर्व माझ्या हातात काही गोष्टी असतात आणि काही गोष्टी इतरांच्या हातात असतात. आणि जीवन आपलं एकट्याचं नाही आहे ना, संमिश्रित जीवन आहे, आपण सोबत राहतो. माझ्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याचं मी निवारण करीन प्रामाणिकतेने. शास्त्रांमध्ये काय श्रीकृष्णाने सांगितलं, श्री चैतन्य महाप्रभू. पण आपण एकत्र राहत असल्याकारणाने काही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. म्हणजे जर आपण हा मूड घेतला की नाही आता मी माझ्या सगळ्या समस्यांचं निराकरण, मनावर तर काही नियंत्रण करू शकत नाही, इंद्रियांना काही करू शकत नाही, आता बुद्धीद्वारे मी माझं जीवन चांगलं करीन, त्याला पण एक डेड एंड येतो.
त्याला पण एक भिंत येते मध्ये, काय की या गोष्टी तर तुझ्या हातात नाहीच आहेत. तुझ्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या तू निवारण करशील, त्या तू सुधारशील. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत त्याला कसं सुधारशील तू? मग तेव्हा लक्षात येतं की बुद्धीच्या पण सीमा आहेत, मनाच्या सीमा आहेत, इंद्रियांच्या सीमा आहेत. अर्जुन जेव्हा श्रीकृष्णांना रथ मध्ये घेऊन जायला सांगतात तेव्हा काय काय शब्द वापरतात? म्हणतात, धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर युद्धे प्रिय चिकीर्षव. हे श्रीकृष्ण, माझा रथ तू मध्ये घेऊन जा, कारण मला बघायचं आहे धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर. हे धृतराष्ट्र पुत्र आहेत, त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. भ्रष्ट बुद्धीचे धृतराष्ट्र पुत्र मला बघायचे आहेत. हे नाही म्हणत की हे दुष्ट धृतराष्ट्र पुत्र आहेत. अर्जुन बघा कसे आहेत. व्यक्ती दुष्ट नाही आहे, पण म्हणतात धार्तराष्ट्रचे दुर्बुद्धेर. बुद्धी त्यांची खराब झाली आहे. मग जर धृतराष्ट्रपुत्रांची बुद्धी खराब होऊ शकते, आपली पण बुद्धी खराब होऊ शकते. तर शब्द वापरलाय बुद्धी दुर्बुद्धी. एकदा प्रभुपादांना कोणीतरी प्रश्न विचारला, प्रभुपाद भौतिक जीवन म्हणजे काय? तर प्रभुपादांनी उत्तर दिलं, इंग्लिशमध्ये बोलले, टू सॉल्व्ह वन मिस्टेक बाय कमिटिंग अनदर मिस्टेक. म्हणाले भौतिक जीवन म्हणजे काय? एक जी चूक केली आहे त्याला सुधारण्यासाठी दुसरी चूक करणे. कारण जेव्हापर्यंत आपण भौतिक स्तरावर त्या समस्यांचं निराकरण शोधतोय, त्यामुळे एक चूक केली म्हणून समस्या झाली, मग त्यासाठी दुसरी भौतिक गोष्ट करायची, परत कुठेतरी काहीतरी एक धागा अडकतो कुठेतरी काहीतरी. तर म्हणून बुद्धीच्या स्तरावर पण आपण समाधान नाही करू शकत. तपन मिश्रांची गोष्ट येते चैतन्य चरितामृतामध्ये. तपन मिश्र आहे, त्यांनी सर्व शास्त्र वाचन केलं. सर्व शास्त्रामध्ये, या शास्त्रामध्ये काय लिहिलं, त्या शास्त्रामध्ये सगळं माहिती आहे त्यांना. पण म्हणाले या सर्व शास्त्र वाचून या सर्व ज्ञानाचं अंतिम ध्येय काय हे मला माहिती नाही. मग तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना भेटतात. मग तेव्हा निमाई पंडित त्यांना म्हणतात की सर्व शास्त्रांचं अंतिम ध्येय आहे कृष्ण प्रेम, आणि त्या कृष्ण प्रेमाला प्राप्त करण्यासाठी सर्वोत्कृष्ट साधन आहे हरिनाम संकीर्तन. तर हा व्यक्ती आहे, त्यांनी सर्व शास्त्र वाचलेत. आपण तर सर्व शास्त्र काय, सर्व गीता पण नाही वाचले. पण या सर्व शास्त्र वाचलेल्या व्यक्तीला पण हे कळत नाही की शेवटी आता करायचं काय. तर म्हणून सारम ब्रूही भद्राय भूतानाम येनात्मा सुप्रसिद्धती. म्हणून श्रीमद भागवतम काय म्हणतं आपल्याला? असं करत करत आपण प्रवासामध्ये श्रीमद भागवतावर येतोय. श्रीमद भागवत आपल्याला म्हणतंय इंद्रिय तृप्तीने पण नाही होणार आहे, इंद्रिय उपवासाने पण नाही होणार आहे, मनावर जास्ती अवलंबून राहिलो तरी नाही होणार आहे, आणि बुद्धी पण दुर्बुद्धी होत असते. तर म्हणून हा असा लांबचा मार्ग आहे, एक एक टप्पा करून आत्म्यापर्यंत पोहोचणं. आणि श्रीमद भागवतामध्ये सांगितलं आहे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील, नाही झाल्या तर नाही झाल्या, पण आपण कमी वेळ असल्याकारणाने, कमी आयुष्य असल्याकारणाने आपण स्ट्रेट आत्म्यापर्यंत जाऊ. जशी आपण सुरुवातीला चर्चा केली, बुद्धीसाठी ज्ञान, मनासाठी कौतुक, इंद्रियांसाठी भोग, आणि आत्म्यासाठी समाधान. आणि त्या आत्म्यासाठी जे समाधान आहे ते कसं मिळेल? ॲक्च्युली तेच शोधतोय आपण. एक यज्ञवल्क्य ऋषी आहेत आणि त्यांची पत्नी आहे गार्गी. तर गार्गी एकदा यज्ञवल्क्य ऋषींना विचारते की मनुष्य काय काय करतोय? व्यवसाय करतो, नोकरी करतो, शेती करतो, अध्यात्म करतो, या सगळ्या गोष्टींमागे अंतिम हेतू काय? त्याची बेसिकली भूक काय? तर यज्ञवल्क्य ऋषी डोळे बंद करतात आणि आता सगळं बघतायत, त्यांना जे काही ज्ञान आहे ते, आणि त्याच्यानंतर डोळे उघडून म्हणतात दोनच गोष्टी आहेत. एक आहे प्रेम अनुभवणे आणि दुसऱ्यांना प्रेम करणे. ह्या दोन आत्म्याच्या गरजा आहेत. बाकीचे चाललंय कौतुक कशासाठी? मनासाठी. आणि इंद्रिय वस्तू कशासाठी? इंद्रियांसाठी. आणि ज्ञान काय? बुद्धीसाठी. आणि आत्म्याचं काय आहे? प्रेम अनुभवणे आणि प्रेम करणे. आणि ते प्रेम जे आपल्याला अनुभवायचं आहे ते देणारे एकच व्यक्ती आहेत जे खरोखर आपल्याला असीमित, अमर्यादित प्रेम करू शकतात, ते आहेत श्रीकृष्ण. तर म्हणून आपल्याला श्रीमद भागवतामध्ये काय सांगतायत? एक लांब असा मार्ग आहे, धर्मशास्त्र, योगशास्त्र,
संहिता, मनु संहिता, पराशर संहिता, एक एक टप्पा. त्याच्यामध्ये पण इतकी रिस्क आहे आणि त्याला काळ खूप लागेल. पण अल्पायुषी असल्याकारणाने सूत गोस्वामींना विनंती करतायत, आम्हाला सार सांगा आणि आम्हाला सांगा की परमेश्वराशी नातं कसं जोडायचं. आपल्याला वाल्मिकी ऋषींची गोष्ट माहिती आहे. तर वाल्मिकी ऋषी बनण्याआधी काय नाव होतं त्यांचं? रत्नाकर. रत्नाकर कोण होता? रत्नाकर डाकू होता, लोकांना मारायचा वगैरे. पण डाकू होण्यामागे कारण काय होतं? तर त्यांनी पण एका निम्न स्तरावर चारित्र्य असणाऱ्या एका बाईशी लग्न केलं आणि तिच्या मागण्या काय आहेत? ती म्हणते, मला रोज सोन्याचे नवनवीन दागिने पाहिजेत. आणि तिच्याकडून जेव्हा मुलं उत्पन्न झाली, मुलं पण म्हणतात, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, रोज नवीन नवीन मागण्या, मला हे पाहिजे, मला. तो म्हणतो, मेहनत करून हे करूच शकत नाही मी. ज्या स्तरावर तुमच्या मागण्या ते करू शकत नाही, त्यामुळे आम्हाला काय घेणं देणं त्याच्याशी. आम्हाला रोज दागिने पाहिजेत, आम्हाला रोज नवनवीन गोष्टी पाहिजेत. त्या कशा? तो म्हणतो, हे तर करायचं आहे मला, या फॅमिलीसोबत राहायचं आहे मला, मग काय करायचं? या कारणास्तव तो दरोडेखोर झाला. अजामिलाच्या जीवनात पण जे काही त्याच्या जीवनात बदल घडले ते कशामुळे घडले? अपवित्र किंवा निम्न स्तरावर चारित्र्य असणाऱ्या महिलेशी संबंधित आला म्हणून. तर त्या 6व्या स्कंदामध्ये पण प्रभुपाद लिहितात, स्टार्ट ऑफ डाऊनफॉल इज कॉन्टॅक्टिंग समबडी विथ लो कॅरेक्टर. तर प्रभुपाद लिहितात तिथे की आपल्या जीवनामध्ये जी अधोगती होते, अधोगतीचं जर कारण आपण थोडा विचार करायला शोधलं तर कुठल्या तरी निम्न स्तराच्या व्यक्तीसोबत आपला संबंध आला, मग त्याच्याने काय होतं? विचारांचं प्रदूषण होतं. कधी पुरुष असेल, मित्र असेल, पण निम्न स्तरावरच्या चारित्र्याचा व्यक्ती जेव्हा आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो तर तो जो स्पर्श होतो त्याच्याने विचारांची भेसळ होते. बोलण्यामध्ये आपण विचित्र बोलायला लागतो का? कारण इट बिकम्स नॉर्मल टू स्पीक डर्टी. वाईट बोलणं, चुकीचं बोलणं, निम्न स्तरावर बोलणं हे नॉर्मल होतं त्याच्यासोबत. संघात संजय येते कामं, जसं आपण संघ करू तसं. तर प्रभुपाद लिहितात, अजामिलाच्या जीवनामध्ये जे काही दुर्भाग्य आलं ते कधी आलं? निम्न स्तरावरच्या त्या बाईशी जेव्हा संबंध आला तेव्हा. तर तसं रत्नाकरच्या जीवनामध्ये पण झालं. मग तो दरोडेखोर झाला, मारतोय. मग एक दिवशी नारद मुनी भेटले त्याला. नारद मुनींना अटॅक केलं त्यांनी. नारद मुनी म्हणतो, इकडे काहीच नाही, माझी वीणा घेऊन काय करशील तो म्हणतो, अच्छा मग काय? म्हणजे मला एक तो प्रश्न विचारू का तुला? गोड बोलतात नारद मुनी, कंसाशी पण बोलू शकतात. जन्माष्टमीच्या वेळेस आपण चर्चा केली. तर म्हणाले, बोलू. हो. पण तू हे कशासाठी करतोय? म्हणतो, माझ्या परिवारातल्या लोकांसाठी करतोय. म्हणतो, अच्छा, पण तू हे जेव्हा करतोयस तेव्हा तुला भरपूर पाप पण मिळत आहेत. म्हणे, हो. म्हणाले, तर तू पाप करून सोनं, दागिने जे काही लुटतोयस ते सगळं आपल्या फॅमिलीला देतोयस, परिवाराला देतोयस. तो कधी विचारलंस का की तुला ते दागिने देण्यासाठी आणि त्या नवनवीन वस्तू देण्यासाठी जे तू पाप करतोयस ते पाप पण ते घेतील का? तर म्हणजे घेतील ना, मला प्रेम करतात ते, चांगली गोष्ट आहे, आज जाऊन विचार. तर खरोखर तो पत्नीकडे गेला आणि म्हणाला, मी रोज तुला नवीन नवीन दागिने आणून देतो, दरोडेखोर आहे, पैसे आणून देतो, सोन्याचे नाणे आणून देतो, ते तुला आवडतात का? म्हणजे हो, तुम्हाला जे मी सांगितलं ते तुम्ही बरोबर करताय. म्हणजे ते करण्यासाठी तुला माहिती आहे ना, मी रोज लोकांना मारतो, ठार मारतो इत्यादी, मग त्याच्याने माझ्यावर जे पाप येतात ते पण घेशील का? म्हणजे ते नको आहेत आम्हाला. पाप कशाला पाहिजेत आम्हाला तर फक्त ते पैसे पाहिजेत. त्या दिवशी त्याला कळलं की त्यांना माझ्या वॉलेट, माझ्या पाकिटाशी प्रेम आहे, माझ्याशी प्रेम नाही. माझ्या पत्नीला माझ्या ATM कार्डशी प्रेम आहे, माझ्या क्रेडिट कार्डशी प्रेम आहे, माझ्याशी प्रेम नाही. त्या दिवशी रत्नाकर परत नारद मुनींकडे आला, म्हणाला, मला लक्षात आलं मी काय करतोय. माझ्या बँक अकाउंटशी प्रेम आहे, माझ्याशी व्यक्तीशी प्रेम नाही आहे. सो तो दरोडेखोर का झाला? निम्न स्तरावर का गेला? चोरी का केली? दरोडेखोर का आला? लोकांना का मारला? प्रेम पाहिजे म्हणून. आणि त्याला वाटलं प्रेम पाहण्यासाठी ही महिला आहे, ती प्रेम करते माझ्यावर. पण त्याला नंतर लक्षात आलं, हिचं प्रेम माझ्यावर नाही, हिचं प्रेम माझ्या पाकिटावर आहे. त्या दिवशी तो म्हणाला, मला आता लक्षात आलं की खरं काय आहे. मग आता मला सांगा काय करायचं? म्हणजे राम नाम घे, बोल राम राम. नाही बोलता आलं त्याला राम, जीभ नाही चालत. आपण बघतो एवढा सिंपल हरे कृष्ण महामंत्र आहे हा, 3 शब्द आहेत, हरे कृष्ण आणि राम. तो पण आपण जेव्हा नाम संकीर्तन करतो, नगर संकीर्तन करतो, तेव्हा काही लोकांना बोलता येत नाही तो.
हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, मी बोललो बरोबर, पण ते हरे राम 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 असं काय म्हणजे ना नीट बोलतच नाहीत ते. मग हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. तर ते राम राम हरे कृष्ण हरे राम तर सगळेजण बोलतात बरोबर. तिथे पिक्चरचं गाणं आहे ते हरे कृष्ण हरे राम. आता हा जो हरे कृष्ण महामंत्र आहे हा श्री चैतन्य महाप्रभूंनी तो असाच वाटला आणि श्रील प्रभुपादांनी पण पूर्ण जगभर वाटला. त्या फेमस नटाने जे तो फिल्म बनवली होती ना, एक पिक्चर बनवला होता, त्या पिक्चरमध्ये एक गाणं येते बरोबर. कमर्शियल मूवी आहे, आर्ट्स मूवी नाही आहे, त्याचं चांगला मोठा बजेट असणार. त्याच्यामध्ये ते गाणं टाकलं, दम मारो दम, पुढे तुम्हाला माहिती आहे बोलो शुभ शाम हरे कृष्ण राम. विचार करा, त्या नटाने एवढे कोटी रुपये खर्च केले, पण त्याला तो महामंत्र प्रभुपादांनी जो जगभर प्रसार केला आहे, जो रस्त्यावर सांगितलं आहे लोकांना, जगभर आपण करतोय बारामतीत आणि मुंबईमध्ये पण करतात, पुण्याला करतात, सगळीकडे करतात. तो हरे कृष्ण महामंत्र क्लिष्ट नाही आहे, पण तो हरे कृष्ण महामंत्र त्याला त्या गाण्यात का नाही टाकता आला? का माहीत आहे? वृत्ती खराब होती, त्याला प्रभुपादांना त्रास द्यायचा होता. त्या पिक्चरमध्ये त्याला दाखवायचं होतं की हे हरे कृष्ण हरे रामवाले जे लोक आहेत हे ड्रग्ज घेतात म्हणून. आणि वास्तविकता काय आहे? वास्तविकता हे आहे की जे हरे कृष्ण संस्थेतले जे लोक आहेत ते लोक चकित होतात आणि म्हणतात तुम्ही चहा पण नाही घेत, तुम्ही कॉफी पण नाही घेत, सिगरेट आणि इतर व्यसन तर खूप दूर आहेत. पण ज्याची वृत्ती खराब होती, मला सांग किती सिंपल आहे हरे कृष्ण महामंत्र, तो त्याच्यात त्यांनी टाकला असता तर त्याला श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा मिळाली असते की अरे यांनी हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार केला. पण जर दुर्बुद्धी असेल तर तो सिंपल हरे कृष्ण हा जो महामंत्र आहे तो पण नीट बोलता येत नाही. आणि त्याच्या आशीर्वादाने, त्या नटाच्या आशीर्वादाने, जरी आपण 200-300 भक्त या रस्त्यावर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, एवढं छान गोड आणि सुटसुटीत आणि जिभेला अजिबात त्रास न देणारा महामंत्र आहे, लोक बोलू नाही शकत. जर अनेक पापकृत्य केले असतील आणि जर वृत्ती वाईट असेल, सोप्यातला सोपा हरिनाम महामंत्र पण नाही जमत. म्हणून रत्नाकरला राम नव्हता जमत, मग म्हणाले तुला काय जमतं? म्हणजे मी मारतो लोकांना, मग मरा म्हण, मग राम 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 राम, बरोबर. तर तो का असा त्या चुकीच्या कार्यांमध्ये का फसला? त्याला प्रेम पाहिजे होता, त्याला दरोडेखोर नव्हता तो. पण ज्या दिवशी त्याला कळलं की दरोडेखोर होऊन मला असं वाटत होतं की मी प्रेम विकत घेतोय, दरोडेखोर होऊन मी प्रेम नाही विकत घेते, मी पाप विकत, त्या क्षणी त्याने ते सोडून दिलं प्रेम. मग ॲक्च्युली भूक कशाची आहे? दरोडेखोर करण्याची नाही आहे, दरोडा पाडण्याची नाही आहे. ॲक्च्युली खरी भूक आहे वास्तविक प्रेम करणारा कोणतरी एक व्यक्ती पाहिजे आणि त्या व्यक्तीला मी प्रेम करीन ही इच्छा. एका व्यक्तीसोबत प्रेमाचं आदान प्रदान करण्यासाठी आपण मनुष्य जीवनामध्ये भुकेले आहोत. ते प्रेम आपल्याला श्रीकृष्ण किंवा श्रीकृष्णांचे जे शुद्ध भक्त आहेत ते देऊ शकतात, बाकी कोणामध्ये ती शक्यता नाही आहे. आणि म्हणून जेवढे पण असे रोमॅन्टिक मूवीज असतात, सुरू होतात तू माझ्यासाठी मी तुझ्यासाठी, आपण दोघं एकमेकांसाठी. तुम्ही मला कसं माहिती आहे? कारण मी जिथे राहतोय तिथे गणेश मंडळाचे मोठे स्पीकर्स लागलेले आहेत आणि ते रात्री 10पर्यंत, फक्त पोलिसांनी येऊन कदाचित बंद केले म्हणून, तर रात्री 10पर्यंत बरंच काल नवीन गाणे ऐकायला मिळाले मला. आणि किती तुम्ही ते खिडक्या बंद करा आणि जे करायचं ते करा, पण थोडाफार आशीर्वाद मिळतोच. आता ते भागवत प्रवचनामध्ये मला डिटेल्स नाही द्यायचे ते, पण बारामती पण एक चांगली जागा आहे आणि गणेशाला पण भरपूर तपस्या करायला लागते, त्याला पण काय ऐकवत्या गणेशाला. आणि ॲक्च्युली म्हणे घालीन लोटांगण, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण. तर गणेशाला ऐकायचं आहे अच्युतम केशवम राम नारायणम जानकी वल्लभम, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृत स्वभावात करोति यत्तत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. तर गणेशाला नारायणाची स्तुती ऐकायची, गणेशाला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण ते ऐकायचं आहे. पण जर आपल्याला नीट मार्गदर्शन नसेल, नीट आपल्याला माहीत नसेल, तर मग आपण कमीत कमी एक आहे की त्या पूर्ण पूजेच्या शेवटी आणि थोडं तरी हरे कृष्ण श्रीकृष्णांची स्तुती ऐकतायत. तर सांगायचं तात्पर्य आहे की एक मार्ग आहे असा इंद्रिय मन आणि
बुद्धीच्या मार्गाने हळूहळू कंट्रोल करणं, आणि एक इथे सांगतायत की नाही, डायरेक्टली एक मार्ग आहे की परमेश्वराशी संबंध जोडा, परमेश्वराचं नामस्मरण करा, परमेश्वराबद्दल ज्ञान मिळवा, आणि त्यांनी आपण चांगलं जीवन जगू शकतो. आपल्यामधून किती लोकांनी स्वप्न बघितले आहेत? तर स्वप्न मी पण बघितले आहेत, पण माझे स्वप्न मी तुम्हाला सांगू नाही शकत. तुमचे स्वप्न चांगले असतात, माझे स्वप्न चांगले नसतात. स्वप्न जेव्हा आपण बघतो तेव्हा स्वप्न बघणाऱ्या व्यक्तीला किती तो स्वप्न आहे तो रमून जातो त्या स्वप्नामध्ये. तर आपल्या मनामध्ये एवढी छान अशी एक शक्ती आहे, खूप सुंदर स्वप्न सजतो. त्याच्यातली परिस्थिती, त्याच्यात मिळणारे भेटणारे आपल्याला लोक, सगळं काही असं तयार होतं वातावरण, बरोबर. समजा तुम्ही बसलेले आहात आणि तुमच्या शेजारी सकाळची 6ची वेळ आहे, कोणतरी झोपला आहे, तुम्ही लवकर उठले त्या दिवशी, आणि शेजारी कोणतरी बसला आहे आणि तो झोपेत आहे, आणि त्याच्या चेहऱ्यावरनं अशी एवढी मोठी स्माईल आहे, आणि तो म्हणतोय खूप छान घर बांधलंस तू माझं. स्वप्नात बोलतोय तो, खूप छान घर बांधलंस तू माझं, आणि हसतोय. त्या स्वप्नाला तोडायची इच्छा होईल तुमची. तुम्ही म्हणाल कमीत कमी स्वप्नात तरी मोठं घर कोणीतरी बांधलं आहे, चला तू खुश राहा बाबा, नाही. आणि समजा शेजारी बसलेला तो माणूस आहे, तो म्हणतोय आ आ असं काहीतरी ओरडतोय वगैरे, आणि लक्षात येतं की इजा आहे, होत आहे त्याला स्वप्नामध्ये. तर त्याला आपण स्वप्न तोडणं. तर त्याचं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये तो काहीतरी अनुभव करतोय, आ वाघ आला काहीतरी, आणि तुम्हाला त्याला मदत करायची आहे. तर मदत करायचा मार्ग काय माहिती आहे? एक बंदूक घ्यायची आणि तुम्ही पण स्वप्नात जायचं, आणि त्याच्या स्वप्नामध्ये जो वाघ आलाय तो त्याच्या मागे धावतो, वाघ आला आ असं करतोय. तर आपण पण झोपी जायचं त्याच्या शेजारी, आणि आपण स्वप्नामध्ये एक बंदूक घ्यायची आणि त्याच्या स्वप्नामध्ये प्रवेश करायचं आणि त्या वाघाला गोळ्या मारायच्या, बरोबर ना. म्हणून जेव्हा वाईट स्वप्न असतं त्या स्वप्नातून जर आपल्याला कोणाला बाहेर काढायचं असेल तर मार्ग हा नाही की आपण पण त्या स्वप्नामध्ये भाग घ्यायचा. मार्ग हा आहे की त्याला झोपेतून उठवायचा, आणि झोपेतून उठवलं तर तो त्या वाईट स्वप्नातून पण बाहेर येतो आणि वास्तविकता काय आहे हे त्याला लक्षात येतं. तर आचार्य आणि भक्त आणि भगवंत आपल्याला काय म्हणतात की हे जे भौतिक जीवन आहे, हे पूर्ण जे भौतिक जीवन आहे हे एक दिवसाचं स्वप्न आहे, दिवा स्वप्न म्हणतात त्याला. एक आहे रात्र स्वप्न आणि एक आहे दिवा स्वप्न. आपण ज्याला स्वप्न म्हणतो ते आहे रात्री पलंगावर जेव्हा झोपतो तेव्हा बघितलेलं स्वप्न, आणि सकाळी जेव्हा आपण उठतो त्याला आपण म्हणतो की आता मी जागा झालो. पण आपण जागा नाही झालो, आपण एका स्वप्नातून दुसऱ्या स्वप्नात. कारण मी कोण आहे? मी एक माणूस आहे, मी महिला आहे, मी श्रीमंत आहे, मी मोठा आहे. ह्या सगळ्या ज्या उपाधी आपण घेतल्या आहेत ह्या स्वप्नातल्या उपाधी आहेत. तेच तर ते जडभरत रघुगण महाराजांना सांगत होते की तू कोण आहेस हे तू म्हणतोयस. हुशार लोक असं बोलत नाहीत. हुशार लोक तात्कालीन तात्पुरता असलेल्या उपाधीला ओळख नाही समजत. आता आपलं जन्माष्टमीच्या दिवशी नाटक झालं, त्या दिवशी सूरज होता, तो सनातन गोस्वामी झाला, बरोबर. आणि सगळ्यांनी खूप छान रोल केला ज्या प्रकारे त्याने. आणि समजा आज तो भागवतम क्लासला इथे आला असता आणि म्हणाला असता प्रभूजी तुम्ही ते बृहद भागवतामृतून सांगितलं ते पुस्तक मीच लिहिलं आहे. मग तुम्ही लोक म्हणाले बाळ तुझ्यासाठी प्रसाद ठेवला आहे, देतो प्रसाद तुला. तर म्हणून त्या नाटकामध्ये जी भूमिका केली ना त्याच्यामध्ये प्रवेश केला सूरजने, आणि ते खूप गरजेचं आहे. पाऊण तासाच्या नाटकामध्ये ॲक्च्युली सनातन गोस्वामींसारखा तो मदन मोहनांकडे बघतोय, बोलतोय, बरोबर, आणि ते गरजेचं आहे. पण अजून एक गोष्ट गरजेची आहे की ते नाटक जेव्हा संपलं तेव्हा त्या भूमिकेतून बाहेर पण पडायला पाहिजे, बरोबर. तर तसं आपण आपल्या जीवनामध्ये अनेक भूमिकांमध्ये प्रवेश करतो. अजून एक सोपं उदाहरण देतो. तुम्ही हसले तर खूप छान वाटलं मला. जनरली मी जेव्हा बोलतो तेव्हा मी थोडा सिरियस व्यक्ती आहे, चुकीने माझे जोक्स निघतात. ऑफिसमध्ये तुम्ही खूप मोठे बॉस आहात आणि सगळेजण येस सर करतात, आणि तुम्ही घरी आले आणि म्हणाले पाणी कुठे आहे, माझे कपडे ठेव, राईट. सो कोणीतरी म्हणाले एक मिनिट तुम्ही घरी आला
एक कृष्णचंद्र प्रभू आहेत माहिती, खूप वरिष्ठ गृहस्थ भक्त आहेत. तर कृष्णचंद्र प्रभू एकदा म्हणाले, सुरुवातीला मी जेव्हा ऑफिसमधून घरी यायचो, मफतलाल इंडस्ट्रीज आहेत त्याचे मालक आहेत ते, तर म्हणाले सुरुवातीला लग्न होऊन जेव्हा मी घरी आलो तेव्हा एक काळ होता जेव्हा मी माझ्या पत्नीला सांगायचो की मला ते फ्लाईटचं बुकिंग कर वगैरे. तर एकदा असंच त्यांनी काहीतरी विसरले, काहीतरी झालं, मग यांनी म्हटलं की तू का नाही केलंस म्हणून. तर तेव्हा त्यांच्या पत्नींनी कृष्णचंद्र प्रभूंना सांगितलं, इंग्लिशमध्ये बोलले, म्हणाले, आय एम युअर वाईफ, आय एम नॉट युअर सेक्रेटरी. मी तुमची जीवनसाथी आहे, मी तुमचे अपॉइंटमेंट्स आणि फ्लाईट बुकिंग करण्याची सेक्रेटरी नाही आहे. कारण फ्लाईट बुकिंग करण्यासाठी सेक्रेटरीला 20,000 रुपये दिले तर ती बरोबर काम करेल, पण तिला जीवनसाथी नाही बनवू शकत. सो त्या दिवशी कृष्णचंद्र प्रभूंना लक्षात आलं की मी जीवनसाथीला सेक्रेटरीचं काम दिलं आहे, विच इज नॉट गुड. मग ते कृष्णचंद्र प्रभू म्हणत होते, तसंच आपण भक्तांसोबत जेव्हा बोलतो तेव्हा कधीकधी आपण त्या भूमिकेमध्ये येतो, पण तो भक्त आहे. आज कुठल्या अमुक विभागामध्ये एक भक्त काम करत असेल तर आपल्या मनामध्ये आपण त्याला ते परमनंट तेच स्थान देतो आणि तशा प्रकारे आपण बोलतो. नाही, आपण त्याला भक्तासारखं बोलायला पाहिजे. आणि काही वर्षांकरता, काही काळासाठी त्या जबाबदारीला त्यांनी श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये स्वीकारली. त्याची भूमिका आहे, ते पद आहे त्याचं. तर भूमिका वेगळी आहे आणि वास्तविकता वेगळी आहे. जर आपण घरी येऊन म्हणालो हे असं काय ते, तर पत्नी म्हणेल की मी पत्नी आहे, मी सेक्रेटरी नाही आहे. सो तसं एक त्या भूमिकेतून बाहेर आहे. जसं सूरजनी त्या सनातन गोस्वामीच्या भूमिकेतून बाहेर येणं गरजेचं आहे, तसं आपण पूर्ण आयुष्य एका स्वप्नामध्ये चालतो, एका भूमिकेमध्ये. आपण मी या परिवारातला जन्मलेलो आहे, माझा मान सन्मान आहे, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, आणि आपण त्या रुबाबाने चालतो आणि आपण त्या रुबाबाने दुसऱ्यांकडून मान सन्मान अपेक्षा पण करतो. पण वास्तविकता काय? आपण सनातन गोस्वामी नाही आहे, आपण सूरज आहे. आपण घरी एका पत्नीचे पती आहे, आपण फॅक्टरीचे मालक नाही आहे. तसंच आपण कोण आहे? तुम्ही कोण आहात प्रभूजी? कृष्णदास आहेत, गोविंददास, कृष्णदास, गोविंददास, कृष्णदास, गोविंददास, कृष्णदास, गोविंददास, कृष्णदास, गोविंददास. तर पटकन मृत्यूच्या वेळेस जर आपल्याला, आज जर आपल्याला कोण आहे तुम्ही, तर आपण म्हणू मी या कंपनीमध्ये एक साहेब आहे. मला जर विचारलं तर मी म्हणेन मी बारामती सेंटरला प्रचार करण्यासाठी मुंबई इथून प्रवास येतो. ॲक्च्युली मरणाच्या वेळेस जर मला असं विचारलं आणि मी म्हणालो बारामती सेंटरमध्ये, मला पुढचा जन्म पुन्हा एकदा बारामतीमध्ये कुठेतरी इथे काहीतरी घ्यायला लागेल, मला गंमत नाही आहे. पण जर मी पटकन मला कोणी विचारलं कोण आहे सोय, मिळालं मी कृष्णाचा दास आहे. पण कृष्णाचं दासत्व करताना श्रीकृष्णांच्या प्रतिनिधींनी मला सांगितलं या जन्मामध्ये तुझं दासत्व बारामतीमध्ये आहे, म्हणून मी बारामतीला येतो. तर स्पष्टता पाहिजे, मी बारामती कर नाही आहे, मी दास आहे, पण सध्या मी बारामती कर. तर हे जर आपण ऐकलं तर आपल्याला लक्षात राहील. जर लक्षात राहिलं तर कदाचित आपल्याला ते स्मरण राहील. जर स्मरणात राहिलं तर कदाचित आपल्या वागणुकीत येईल. आणि जर कदाचित वागणुकीत आलं तर आपण तशा प्रकारे मनन करू आणि त्या चेतनेमध्ये कधी हे देहत्याग करू. पण जर हे आपण विसरलो की मूळतः मी कृष्ण, तो स्वप्न आहे, ते हे सगळं स्वप्न चाललं आहे आणि त्या स्वप्नातून बाहेर येणं खूप गरजेचं आहे. तर जसं तुम्हाला 2 स्वप्नांचे मी उदाहरणं दिले. एक स्वप्न होतं गोड स्वप्न, तो मुलगा बाजूला बसला आणि म्हणतोय अरे वा किती छान बंगला बांधला आहे मी. आणि मी जेव्हा तुम्हाला विचारलं की तुम्ही त्या स्वप्नातून बाहेर काढणार का, तर तुम्ही सर्व, मी पण आहे त्याच्यामध्ये. आपण म्हणू की अरे चांगलं गोड स्वप्न म्हणतो, हसतोय स्वप्नात, झोप बाबा, चांगलं स्वप्न बघ. पण जर वाचवा असं करायचं तर मग आपण ते झोपमोड करू. बरोबर? आपले जे आचार्य आहेत ते जेव्हा आपल्याला तथाकथित प्रसन्न बघतात आणि म्हणतात की हे भौतिक जीवन पण एक स्वप्नच आहे, त्यांना या गोड स्वप्नातून पण उठवण्याची इच्छा आहे आपल्याला. जर त्याची आपण तुलना केली तर आपण म्हणू जो गरीब असेल, जो बिचारा असेल, ज्याची तब्येत नेहमी खराब होते, त्याला कदाचित परमेश्वराचे भक्त सांगतील अरे तू शरीर नाही आहेस, तू आत्मा आहेस, म्हणून तू नेहमी आरोग्य तुझं चांगलं नसतं ना, खचू नकोस, तू नेहमी आजारी असतो, तू नेहमी हॉस्पिटलमध्येच असतोस, तू खचू नकोस, तू शरीर नाही आहेस, तू आत्मा आहेस. त्याला त्या आत्म्याचं ज्ञान देत असतील. नाही, आपले आचार्य भगवद्गीतेमध्ये येतं अनेक वेळा राजर्षी, जे राजे होते त्यांना ज्ञान देत होते.
श्रीकृष्ण काय म्हणतात? यद्यद आचरती श्रेष्ठच तत्त. श्रीकृष्ण म्हणतात समाजामध्ये जे राजे आहेत, समाजामध्ये जे श्रेष्ठ पदावर आहेत, त्यांना या ज्ञानाची गरज आहे. म्हणजे काय म्हणतात माहिती आहे? की ज्यांना सुखद स्वप्न आहे, मी खूप मोठ्या पदावर आहे, माझी खूप प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे सगळं काही आहे. श्रीकृष्ण म्हणतात हे आध्यात्मिक ज्ञान त्यांच्यासाठी आहे. श्रीकृष्ण म्हणतात जो सुखी स्वप्न बघतोय त्याला आधी उठवा. जो हसून मी किती मोठा आहे, मी किती चांगला आहे, मला सगळेजण मान सन्मान देतात, हा स्वप्न त्याला, राजाला आधी गरज आहे. कारण तो जो गरीब माणूस आहे त्याला ऑलरेडी सगळेजण लाथा मारतात, त्याला ऑलरेडी त्याच्या चेहऱ्यावर अशा नाणे फेकतात आणि म्हणतात उचलते खाली पाहिजे असेल तर. अपमान कोणाचा होतो? गरीबाचा होतो की श्रीमंताचा होतो? गरीबाचा होतो. म्हणतो त्याला या जगाची जी विफळता आहे, विफळ आहे जग, कितीही काही केलं तरी शेवटी हाताला पाणीच मिळतं, हाताला रेती मिळते. ती विफळता आहे ती गरीबाला तर सगळ्यात आधी कळते. पण जे श्रेष्ठ राजे वगैरे आहेत त्यांना असं वाटतं की मी खूप मोठा राजा आहे, मी खूप मोठ्या लोकांचं नेतृत्व करतोय, त्यांना जास्ती गरज आहे. म्हणून ही भगवद्गीता, हे भागवतम समाजाचे जे नेते आहेत त्यांना आधी गरज आहे. भक्तिसिद्धांत सरस्वती एक गोष्टींचा एक संच आहे त्यांचा, उपाख्याने उपदेश म्हणून. त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगतात. एक गवळी होता आणि त्या गवळीकडे एक गाय होती आणि त्या गाईचं त्यांनी दूध काढलं. तर एका तांब्यामध्ये ते दूध आहे आणि तो हातात घेतला आहे आणि त्या तांब्याकडे बघून विचार करतोय आज माझ्याकडे एक गाय आहे आणि हे दूध निघालं आहे, हे दूध मी आता नफ्याला विकेन, त्याच्यातून नफा कमवीन. असं एखाद वर्षामध्ये इतका नफा कमवीन की मी अजून एक गाय विकत घेईन, त्याच्यातून पण परत नफा कमवीन आणि असं करत करत एक गोठा बांधीन. आणि कारण माझ्याकडे गोठा असेल, माझ्याकडे भरपूर पैसे असतील, माझ्याकडे खूप प्रॉफिट असेल, मग एका सुंदर मुलीशी मी लग्न करेन आणि सुंदर मुलीशी लग्न केल्यावर तिला सांगेन चल मला हे आज स्वयंपाकाला बनवते. आणि जर तिने म्हटलं की आज मला शक्य होणार नाही तर तिला म्हणेल चल निघून जा इथून, कारण माझ्याकडे तर पैसे आहेत, ती असं म्हणू शकणार नाही, मी कंट्रोल करीन तिला. तर जेव्हा त्यांनी असं म्हटलं चल निघून जा इथून, तेव्हा हातामध्ये जे एका गाईचं छोटंसं दूध होतं ते खाली सांडलं आणि त्याला लक्षात आलं जे होतं ते पण गेलं. तर म्हणतात स्वप्न बघायला नाही पाहिजे, स्वप्नातून आपण वास्तविकतेमध्ये यायला पाहिजे. का तर स्वप्नामध्ये कधी कधी रंगून काय होतं, जे हातात आहे ते पण आपलं नाश होतं. असं भक्तिसिद्धांत सरस्वती एका कथेमध्ये आपल्याला उपदेश देतात. अनेक वर्षांपूर्वी प्रभुपादांची व्यासपूजा होती राधा गोपीनाथ मंदिरात आणि त्यावेळेस लंडनहून एक प्रभुपादांचे शिष्य आहेत, त्यांचं नाव आहे जगन्नाथेश्वरी माताजी म्हणून. त्या आल्या होत्या, त्यावेळेस म्हाताऱ्या होत्या, 10-15 वर्ष आधीची गोष्ट आहे. तेव्हा त्यांनी खूप छान ऑफरिंग दिलं होतं. म्हणाले की प्रभुपादांसोबत मी होती तेव्हा, तर आम्ही लंडनमधून प्रवास करत होतो आणि म्हणाले की आज मुंबईमध्ये मी बघते की काय मॉल वगैरे आले, तसे मोठे चकाकणारे दुकानं आले आहेत, सगळे लाईट्स असे. म्हणाले लंडनमध्ये तेव्हाच होते 50 वर्ष आधी. तर आम्ही ऑक्सफर्ड स्ट्रीटवरून जात होतो. ऑक्सफर्ड स्ट्रीट म्हणजे लंडनचा सगळ्यात महागडा भाग आणि तिथे सगळे असे चकाकणारे दुकान आहेत, महाग सगळ्या वस्तू आणि एकदम ग्लॅमर तिथे. तर म्हणाले प्रभुपादांच्या कारमध्ये मी होती आणि प्रभुपाद जेव्हा त्या सगळ्या चकाकणाऱ्या गोष्टींना बघत होते तेव्हा प्रभुपादांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि प्रभुपाद म्हणाले वी मस्ट डू समथिंग टू सेव्ह दिस पीपल. प्रभुपाद म्हणाले आपण काहीतरी केलं पाहिजे यांना वाचवण्यासाठी. आणि जगन्नाथेश्वरी माताजींनी ही कथा सांगून सांगितलं. त्या दिवसापर्यंत मला असं वाटायचं की आपण जेव्हा एका कारमधून चाललो आहे आणि झोपडीच्या शेजारून चाललो आहे तेव्हा मी असं ऐकलं होतं की आपण आपल्या मनामध्ये विचार येतो अरे हे झोपडीमध्ये राहत आहेत, गरीब लोक आहेत, यांना खायला नाही प्यायला नाही, यांच्यावर आपण दया करायला पाहिजे. म्हणाले त्या दिवशी मला कळलं की प्रभुपादांसाठी गरीब आणि श्रीमंत हे एका स्तरावर होते. प्रभुपादांना एक लक्षात येत होतं गरीब एका स्वप्नात आहेत. मागच्या प्रवचनामध्ये आपले युवराज हरी प्रभू एक छान उदाहरण दिलं. युवराज हरी प्रभूंनी म्हणाले जे खूप अन्न खातात, रात्री लेट झोपतात वगैरे, त्यांना अपचन होतं, तर सकाळी ते धावतात अन्न पचवण्यासाठी. ओव्हर इटिंग आहे, ते जिरवण्यासाठी सकाळी जॉगिंग करतात. आणि जे गरीब लोक आहेत बिचारे त्यांना खायला नाही आहे, ते सकाळी धावतात नोकरीवर जाण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी. तर म्हणतात दोघेही धावत आहेत. गरीब पण धावतोय स्वप्नात, त्याच्या स्वप्नात धावतोय, आणि श्रीमंत आहे तो त्याच्या स्वप्नात धावतोय. तर जगन्नाथेश्वरी माताजी म्हणाले की पहिल्यांदा मला लक्षात आलं की प्रभुपादांच्या दृष्टीने जो श्रीकृष्णांशी संबंधित नाही आहे
तो गरीब आहे. त्या दिवसापर्यंत गरिबाची माझी जी व्याख्या होती ती पैशांवर आधारित होती, घरावर आधारित होती, ऐहिक गोष्टींवर आधारित होती. त्या दिवशी मला कळलं ॲक्च्युली जसं एखादा माणूस समाजसेवक झोपडीच्या लोकांना बघून म्हणतो अरे आपल्याला यांना काहीतरी मदत करायला पाहिजे, तसं प्रभुपादांना त्या चकाकणाऱ्या दुकानांमध्ये श्रीमंत लोकांना बघून वाटत होतं. तर म्हणून श्रीकृष्णांच्या दृष्टीने कोण गरीब आहे? ज्याचा श्रीकृष्णांशी संबंध नाही आहे. श्रीकृष्णांच्या दृष्टीने, आपल्या दृष्टीने सुदामा खूप गरीब आहे प्रभूचे, कारण सुदाम्याकडे कपडे नव्हते. पण जर तुम्ही भागवत ऐकलं, भागवतामध्ये शुकदेव गोस्वामी सुदाम्याचं जे वर्णन करतात तर म्हणतात सुदामा श्रीमंत आहे, कारण सुदामा आपल्या पत्नीच्या त्या वारंवार विनवण्यानी ढकलल्यामुळे गेला. तो श्रीकृष्णांना मागण्यासाठी नाही गेला, कारण श्रीकृष्णांकडे जेव्हा गेला आणि श्रीकृष्णांनी म्हणे तुला काही पाहिजे का सुदामा? म्हणजे नाही काय. वारंवार श्रीकृष्ण त्याला विचारत आहेत तू काहीतरी मागायला आलास का? नाही मी काही मागायला नाही आलो. आणि सुदामा मागण्यासाठी तर नाही गेला, पण कुठल्या वृत्तीने गेला? ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंगते भोजयते. म्हणाला मी श्रीकृष्णांकडे चाललो आहे. अगं तू बघ ना थोडंसं घरी काही आहे का आपल्याकडे श्रीकृष्णांना द्यायला? आपल्या वर्णनाने बाहेरच्या जगामध्ये जी काही भागवत कथा होते त्याच्या वर्णनानुसार सुदामा गरीब ब्राह्मण आहे. पण त्या गरीब ब्राह्मणाची वृत्ती काय आहे? अगं बघ ग आपल्या झोपडीमध्ये देण्यासाठी काही आहे का? अरे काय देणारा व्यक्ती गरीब की घेणारा व्यक्ती गरीब? घेणारा व्यक्ती गरीब, देणारा व्यक्ती गरीब असतो का? त्याला गरिबीत पण एक्सटर्नली आहे, गरिबी आहे. आणि असं म्हणतात सुदाम्याच्या पत्नीला तिच्या घरी पण ते पोहे नाही मिळाले. 4 घरी शेजारी त्यांनी भिक्षा मागितली आणि म्हणाले आमचे हे त्यांच्या मित्रांना भेटायला चालले आहेत, ते म्हणत आहेत की काहीतरी आपण द्यायला पाहिजे, रिकाम्या हाताने नाही जायला पाहिजे, तर काही आहे का तुमच्याकडे? तर यांनी 2 दाणे पोहे, यांनी 2 दाणे, असे 8 दाणे पोहे. ते पोहे पण स्वतःच्या घरातले नव्हते. या गरिबीत पण काय चेतना आहे श्रीमंतांसारखी, नाही मला द्यायचं आहे काहीतरी श्रीकृष्णांना. तर म्हणून गरिबी ही पाकिटाने नाही ठरत, गरिबी ही विचारांनी ठरते, गरिबी ही वृत्तीने ठरते. आपण श्रीमंत असू पण जर आपली देण्याची वृत्ती नसेल तर आपण गरीब आहे श्रीकृष्णांच्या दृष्टीने. तर श्रीकृष्ण आहेत आणि श्रीकृष्णांचे भक्त आहेत, प्रभुपाद आहेत. ते जेव्हा या जगामध्ये फिरतात तेव्हा म्हणतात हा गरिबीच्या स्वप्नात आहे, कारण हा गरीब नाही आहे. श्रीकृष्ण याच्या हृदयात आहेत आणि श्रीकृष्णांशी जर संबंध जोडला आणि हरिनाम केलं तर हा आंतरिक समाधानी होईल. आणि योगक्षेमम वहामी अहम. श्रीकृष्ण म्हणतात माझ्या भक्तासाठी जीवन निर्वाह करण्यासाठी जे काही गरजेचं आहे योगक्षेमम मी करीन, मी काळजी घेईन त्याची. वडील आपल्या मुलाची काळजी घेतात. मुलगा जर कमकुवत असेल तर वडील त्यासाठी कमावून ठेवतात, म्हणतात की नाही हे माझ्या मुलासाठी ठेवलं आहे, मला नको आहे. तर या जगातले वडील आपल्या कमकुवत मुलासाठी कमावून ठेवतात. श्रीकृष्ण आपल्यासाठी कमावून नाही ठेवणार. तर म्हणून आपल्याला बेसिकली भागवत जे आहे ते स्वप्नातून उठवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण गोड स्वप्न चालू देतो आणि आपण कटू स्वप्न तोडण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला अजून ते लक्षात नाही आलं आहे की स्वप्न मुळातच खराब आहे. ॲक्च्युली वास्तविक जीवन जगायला पाहिजे. तर श्रीकृष्ण, सूत गोस्वामी, श्रील प्रभुपाद हे आपल्याला सांगतायत की जेव्हापर्यंत आपण परमेश्वराशी संबंध नाही जोडत, आपले दुःख पण स्वप्नातलेच दुःख आहेत आणि आपले सुख पण स्वप्नातलेच दुःख आहेत. ॲक्च्युली खरं जे जीवन आहे ते आहे की श्रीकृष्णांच्या सानिध्यात, श्रीकृष्णांच्या शिकवणीनुसार जीवन जगणं आहे. तर म्हणून या दिशेने आपल्याला जीवन जगण्यासाठी श्रील प्रभुपाद विनंती करतायत आणि म्हणतात की खऱ्या अर्थाने श्रीमंत व्हा, परमेश्वराचं नामस्मरण करा, श्रीमद भागवतावर चर्चा करा आणि श्रीकृष्णांप्रती आपल्याला जे काही सेवा मिळाली आहे, आपल्याला जो काही संबंध मिळाला आहे त्याला जीवनाचा आधार म्हणून लाईफ लाईन. आपण हॉस्पिटल बेडमध्ये असतो, आजारी असतो, तर एक पाईप असतो एक, आणि त्याच्यातून ऑक्सिजन येत असतं. आणि तो पाईप जर कोणी कट केला किंवा कधी ऑक्सिजन नाही आहे. तर हरिनाम, हरिकथा, हरी भक्तांचा संघ, हरी सेवा हे सगळं ॲक्च्युली आपले लाईफलाईन आहेत. तर लाईफलाईनला ना त्या पाईपला असं नेहमी धरून ठेवायला पाहिजे आपण. जर आपल्या दुर्लक्षामुळे किंवा दुसऱ्या कोणाच्या दुर्लक्षामुळे ती लाईफलाईन जर गेली, श्वासोश्वास थांबू शकतो, आध्यात्मिक जीवनाचा श्वासोश्वास थांबू शकतो. तर आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे. म्हणून
आजच्या श्लोकामध्ये शौनकादी ऋषी म्हणत आहेत सर्व वेदांचा सार सांगा. जास्ती आमच्याकडे वेळ नाही आहे. तर खूप खूप धन्यवाद. जय श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल.